आय आणि प्रबोधन गोरेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सादर करत आहोत. नमस्कार. इंडियन मॅजिक आय आणि प्रबोधन गोरेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आपण जो प्रबोधन संवाद दिशा उद्याची हा कार्यक्रम दर शनिवारी सादर करत असतो, त्यातला हा आजचा पुढचा कार्यक्रम. आपण अनेक कार्यक्रम केले, त्या बहुतेक कार्यक्रमांमध्ये आपल्या भारतातली लोक होती. या सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण आपल्या आजूबाजूला काय चाललंय, आपण काय विचार करतोय, काय केलं पाहिजे, अनेक गोष्टींविषयी आपण बोललो. कोविड आणि करोना हे जसं जसं सुरू झालं तेव्हा सगळी स्पेस ही करोनाने घेतली होती आणि गेल्या काही काळामध्ये झालं असं की ती स्पेस, विशेषतः न्यू स्पेस, ही हळूहळू चायना आणि भारत याच्यामधल्या संबंधांमध्ये थोडीशी परावर्तित झाली. कोविड जसं सुरू झालं तेव्हा चायना हा चिंतनाचा, चर्चेचा विषय होताच, कारण वुहानमध्ये सुरू झालं आणि मग सगळीकडे जगभर ते पसरलं. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज आपल्याबरोबरती संवाद साधण्यासाठी जे आहेत ते अमित वाईकर. अमित, नमस्कार. चायनामध्ये जसं म्हणतात नी हाव. आता हे जसं चायनामध्ये अमितनी सांगितलेलं आहे त्याच पार्श्वभूमीवरती तुम्हाला सांगतो. आत्ता अमित हे शांघायमध्ये आहेत आणि ते आत्ता शांघायमध्ये आहेत म्हणजे ते तिथे फिरायला गेले आहेत वगैरे असं काही नाहीये. गेली 10 वर्ष ते शांघायमध्ये आहेत. शांघायमध्ये डोहलर नावाची जी कंपनी आहे, जे फूड इन्ग्रेडियंट्स मध्ये काम करते, त्या कंपनीचे ते सिनियर व्हाईस प्रेसिडेंट आहेत. सेल्स बघतात. एशिया पॅसिफिक हा त्यांचा रिजन आहे आणि हे एशिया पॅसिफिक हा रिजन सांगायचं कारण असं की ते सगळीकडे हिंडतात. त्याच्या आधीही जगभर हिंडायचे आणि पक्का मराठी माणूस आहे. नागपूरचा अस्सल मराठी माणूस. जेव्हा सगळं जग बघतो तेव्हा त्याची दृष्टी वेगळी असते. अमितचे वडील मला आठवत ॲनेस्थेशियोलॉजिस्ट होते आणि त्याचबरोबर उर्दूचे फार मोठे अभ्यासक होते. मैं गमतीनी ते असं म्हणायचे की मैं बेहोश भी करता हूं और गझल से मदहोश भी करता हूं. अशा रसिक कुटुंबामध्ये अमितचा जन्म झाला. खूप गोष्टी अमितनी चायनामध्ये राहून, शांघायमध्ये राहून केल्या. तिथल्या महाराष्ट्राच्या लोकांना एकत्र आणणं, मराठी लोकांना एकत्र आणणं, भारतीय लोकांना एकत्र आणणं, त्यांच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करणं, त्यांचं एकमेकांबरोबर ती नेटवर्किंग करणं, हे तर चालू आहेच. पण त्याचबरोबर ती महाराष्ट्राशी कनेक्ट ठेवणं, महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या संस्थांशी कनेक्ट ठेवणं, हेही त्यांचं चालू आहे. 2019 मध्ये आत्ता त्यांना प्रवासी भारतीय हा अतिशय मानाचा पुरस्कार मिळाला. अमित, तुमचं स्वागत. आणि चायना नावाचं जे गूढ आहे त्याविषयी आज तुम्ही आम्हाला सांगाल अशी एक आशा आहे. मला फक्त प्रश्न असा आहे की आता मला जी तुमची फ्रेम दिसतेय तिथे भारताचे राष्ट्रपती मला एका फोटोमध्ये दिसत आहेत. तर ते काय आहे हे आधी जर सांगितलं तर मग आपल्याला पुढचं बोलता येईल. त्यांचा काय संबंध आला? त्यांचा खरं आहे, त्यांचा माझा काहीही तसा राबता नाहीये, काही संबंध नाहीये. तोच पुरस्कार जो तुम्ही आता सांगितलात तो आहे प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार. 2 वर्षातनं एकदा हा भव्य कार्यक्रम भारतात आयोजित केला जातो आणि 2019 मध्ये हा अलाहाबाद मध्ये मोदीजींच्या कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये झाला होता आणि ते तिथे करण्याचं विचार फक्त मोदीजीच करू शकतात, कारण की त्यावेळेस आपल्याला आठवत असेल तर कुंभमेळा चालू होता. म्हणून हे जे लाखोच्या संख्येने NRIs तिथे आले होते त्यांना कुंभचं दर्शन दाखवावं आणि प्रत्येकाने कुठेतरी तो कुंभ आपल्या मनात साठवून आपल्या देशात परत न्यावा, त्या संकल्पनेने हा कार्यक्रम, हा एक NRIला, एका जसं तुम्ही म्हणलं प्रवासी भारतीयाला सगळ्यात मोठा सन्मान आहे भारतीय सरकारकडनं. आणि मला छान वाटतंय की नागपुरातनं पहिला आणि चायनातनं पहिला. आणि खूप जसे लोक मला चिडवतात, मला सुषमाजी, आपल्या सगळ्यांच्या लाडक्या सुषमा स्वराज
यांचा खूप मोठा हात आहे याच्यात, आणि त्या आमच्यासोबत होत्या त्या सेरेमनीमध्ये, आणि ते म्हणाले अमित मुझे एक अच्छा लग रहा है कि इस बार सरकार ने एक कुछ यंग आदमी को चुना है, हम नॉर्मली ये अवार्ड काफी बाद में देते हैं. तर अशी या अवॉर्डची ख्याती आहे. तुम्ही विचारलं म्हणून सांग. व्हेरी इंटरेस्टिंग. अमित, सगळ्यांच्या मनामध्ये अख्ख्या जगात आणि भारतात तर नक्की हा पहिला प्रश्न असतो की चायना विषयी, विशेषतः गेल्या 10, 15, 20 वर्षामध्ये आपण जे ऐकतोय बरोबर, ते म्हणजे चायनाच्या आर्थिक प्रगतीविषयी असेल, चायना स्वतःला जी महासत्ता बनवू पाहतंय ह्याचं जे एक सगळ्या जगाचं जे परसेप्शन असेल की चायना काहीतरी मोठं आहे. एक एक विचार असा आहे की हे सगळं खोटं बोलतायत, हा सगळा चायनीज प्रोपोगंडा आहे, आणि असं काही चायनामध्ये चाललेलं नाहीये. तिथे लोक दारिद्र्यात खितपत आहेत आणि चायना खोटं बोलतायत. तुम्ही 10 वर्ष तिथे आहात. चायना खरंच इकॉनॉमिकली एवढी पुढे गेलेली आहे का, आणि त्याचं प्रतिबिंब सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यात दिसतं का? वा राजेशजी, म्हणजे पहिलाच प्रश्न तो एकदम बाउन्सर, एकदम मला बॅकफूट वाटतं, पण मजा आहे. राजेशजी एक मिनिट, जसं तुम्ही म्हटलात, मी अगदी बरोबर सांगितलं तुम्ही. मी नागपूरचा, मैं पला बडा वहां हूं. मेरे वालिद साहब मरहूम डॉक्टर विनय वायकर साहब फौज में थे. त्यांनी 2 युद्ध लढली आहेत आपल्या देशासाठी, आणि अशा मी नंतर फोन करू शो मध्ये. आईना ए गझल सारखं मोठं पुस्तक त्यांच्या हातून रचलं आलंय. उस किताब में 7,000 उर्दू शब्द है. तर अशा एका खूप इव्हॉल्ड परिवारात जन्म झाला. महाराष्ट्राशी, भारताशी आणि नागपूरशी प्रचंड प्रेम करणारा मी व्यक्ती आहे. नभी नक्षत्रे बहुत एक परी प्यारा, मज भरत भूमीचा तारा, प्रासाद इथे भव्य परी मज भारी, आईची झोपडी प्यारी, हे हृदयात जपून ठेवणारा मी व्यक्ती आहे. म्हणून हे सांगण्याचं तात्पर्य असं की जर का मी चायनाबद्दल काही बोललो तर या इथल्या सरकारकडनं माझ्यावर कुठलाही दबाव नाहीये, माझ्यावर कुठलंही प्रेशर नाहीये की मी त्यांच्याबद्दल चांगलं बोलावं. माझं मन, माझं तत्व आणि माझे सगळे विचार भारताशी आणि महाराष्ट्राशी, नागपूरशी आहेत. तर आता हा प्रश्न, $15 ट्रिलियन हे चायना म्हणतं की आमची इकॉनॉमी आहे, बरोबर ना? आपण आणि वाद त्याच्यावर चालू होतो की खरंच हे खरं आहे का आणि खोटं आहे का. मी काही पॉइंटर्स तुम्हाला सगळ्यांना देतो आणि मग तुमच्याकडनंच मला सांगाल की काय वाटतं तुम्हाला. आपण जर का बुलेट ट्रेनचं नेटवर्क, आपण बुलेट ट्रेन बद्दल सगळ्यांनी ऐकलंच आहे. 35,000 किलोमीटरचं बुलेट ट्रेनचं नेटवर्क चायनानी मागच्या 10 वर्षात इथे बनवलं आहे. 35,000 किलोमीटरचं बुलेट ट्रेनचं नेटवर्क. पॉवर जनरेशन आणि पॉवरची डिमांड 20 लाख मेगावॉट ही आज चायनाची पॉवर सप्लायची रिक्वायरमेंट आहे. तुम्हाला एक परसेप्शन देण्यासाठी, त्यांची 20 लाखाची आहे, आपली भारताची 4 लाखाची आहे. आणि 4 लाख करून आता सध्या वी आर ऍक्च्युअली सरप्लस. म्हणजे हे मी कोविडच्या आधीच सांगतोय. कोविडच्या आधी आपण 4 लाख प्रोड्यूस करत होतो, आपल्याला 4 लाख याची गरज नाही आहे. रेस्ट्रिक्टेड हायवेज, म्हणजे हे हायवेज जे दोन्हीकडनं बंद असतात, जिथे गाई ढोरं कुठल्याही रस्त्यावर येऊ शकत नाहीत, 85,000 किलोमीटर्सचे त्यांनी हे हायवेज बनवले आहेत ऑलरेडी. 30 ते 50 किलोमीटर मोठे ब्रिजेस हे सीवर किंवा क्रीक आपण जे म्हणतो ना, असे 30 ब्रिजेस या लोकांनी मागच्या 20 वर्षात बांधले आहेत. आज यांच्याकडे आपल्या मुंबईत जसं ईस्टर्न लाईन, वेस्टर्न लाईन अशा मेट्रोच्या लाईन्स आहेत. आज शंघाईमध्ये 19 शंघाई हे जे अंतर आहे हे मुंबई आणि दिल्ली सारखंच 1400 किलोमीटरचं हे अंतर आहे. आणि 22 बुलेट ट्रेन्स एका दिवसात इकडनं जातात शंघाईहून बेजिंग मधनं, आणि 4 तासात, निम्म्या 4 तासात हे अंतर हे पूर्ण करतात. 1992 हे वर्ष फार इम्पॉर्टंट आहे आपल्या सगळ्यांसाठी, कारण की तुम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटेल की 1992 ला भारताची इकॉनॉमी आणि चायनाची इकॉनॉमी सेम होती. वी वर ॲट द सेम प्लेस. आणि त्यावेळेस मी हे याच्यासाठी सांगतो कारण की मला या गोष्टीचा गर्व आहे की त्यावेळेस चायना म्हणायचं, शंघाई म्हणायचं की आम्हाला तुमचं मुंबईचं जे क्वीन सर्कल आहे ना, तसं काहीतरी आम्हाला बनवायचं आहे.
सो फॉर ॲट दॅट पॉइंट ऑफ टाइम बॉम्बे वॉज अन इन्स्पिरेशन फॉर देम, की आम्ही मुंबईकडनं काहीतरी शिकलो तर आम्हाला छान वाटेल. तर हे सगळं शांघायला 2 एअरपोर्ट्स आहेत. पुडॉंगचं जे एअरपोर्ट आहे, जे इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे, 200 एअरक्राफ्ट, कमर्शियल एअरक्राफ्ट एका वेळीच तिथे डॉक करू शकतात, एवढे डॉकिंग स्टेशन्स तिथे अवेलेबल आहेत. हे सगळं सांगण्याचं तात्पर्य याच्यासाठी की ही 15 ट्रिलियन आहे की 12 ट्रिलियन आहे की 13 ट्रिलियन आहे, हा वाद सोडला तर आय थिंक वी कॅन ऑल कन्क्लूड, मी हा डेटा तुम्हाला जो दिला ह्याच्यासाठी, की डेफिनेटली हे सगळं नुसतं मिथ्या नाहीये, हे सगळं नुसतं जादूचे प्रयोग नाही आहेत जे हे लोक सांगतात. कुछ तो इन्होंने अच्छा किया. राजेशजी, पण मला सांगा, हे झालं, हा चकचकाट झाला, हा सगळा चायनाने इतकी मेगावॉट केले, यांनी सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात काही फरक पडला? मागच्या 20 वर्षात, आणि हे खूप जरुरी आहे आपल्या सगळ्यांना समजून घ्या, मागच्या 20 वर्षात 35 कोटी, हा फिगर सगळ्यांनी लक्षात ठेवावा, 35 कोटी लोकांना चायनानी बिलो पॉवर्टी लाईन मधनं नुसतं अबाव पॉवर्टी लाईन नाही आणलं आहे. दे आर नाव इन द मिडल क्लास. 35 कोटी, विच इज अप्रॉक्सिमेटली 35% ऑफ द पॉप्युलेशन. हा जो एक सोशल रिव्होल्युशन झाला आहे चायनामध्ये, हा जगात कुठेही कधीही झाला नाहीये इतक्या मोठ्या स्केलवर. म्हणून तुमचा हा प्रश्न अगदी बरोबर आहे की आज तुम्ही आणि मी आणि आपण सगळे सर्वसामान्य लोक आहोत. मी ज्या ऑफिसमध्ये काम करतो, माझ्या इथे 200-250 यंग चायनीज मुलं मुली काम करतात. आणि खरंच जेव्हा आपण सर्वसामान्य लोकांना आपल्याकडे कम्युनिझम आहे की एक डेमोक्रेसी आहे की राजा राज्य करतोय, हे जितकं जरुरी नाहीये इतकं हे की माझं सोशल लाईफ काय आहे. आणि पॅरामीटर्स जे 3-4 पॅरामीटर्स जे आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर बऱ्यापैकी टॉप क्लास, आय थिंक टॉप क्लास इन द वर्ल्ड, सिक्युरिटी, आणि एस्पेशली, आणि राजेशजी हे खूप जरुरी आहे आपल्या सगळ्यांसाठी, स्त्रियांना जी सिक्युरिटी इथे आहे, स्त्रियांना जो आदर इथे आहे, आणि कामाबद्दल, ते कुठलंही काम असो, तो चपरासी असो जो रस्ता साफ करतो आहे, तो एमडी असो, प्रत्येक कामाबद्दलचा जो आदर आहे तो या लोकांमध्ये जो आहे, या 3-4 गोष्टींमुळे. अच्छा, सगळे ब्रँड जिथे आहेत, तो एक 20-25 वर्षाचा यंग मुलगा किंवा मुलगी एक BMW किंवा कुठली तरी मोठी गाडी चालवतोय, त्याच्याकडे एक अपार्टमेंट आहे शंघाईचं, त्यांनी जर काही 5 ते 10 वर्ष आधी घेतलं असेल तर आता त्याची किंमत तिप्पट झाली आहे. तर त्या व्यक्तीला, त्या यंग मुलाला किंवा मुलीला खरंच फरक पडतो का हो, की तो एका कम्युनिस्ट कंट्रीमध्ये आहे की तो नाही आहे? हे एक, मला शायर का बेटा हूं तो कभी कभी ये ख्याल आता है कि कम्युनिज्म नहीं है, एक कम्युनिज्म वाला नकाब है, नकाब पोश एक हूर है, तिने आज सुंदर लाल रंगाची खूप सेक्सी अशी काहीतरी कपडे घातले आहेत, त्याच्यावर क्लिअरली सगळं कॅपिटलिझम आहे, पण फक्त जो वरचा रोब आहे तो कम्युनिझमचा रोब आहे. असं हे माझं अंडरस्टँडिंग आहे. अमितजी, हे जे तुम्ही सांगताय हे जवळजवळ स्वप्नवत आहे. हो, मी समजू शकतो, पण हे सांगणं जरुरी होतं मला. आणि याच्यात मी कुठेही, मी जसं तुम्हाला आधी सांगितलं, ते नभी नक्षत्री नक्की लक्षात ठेवा. नाही, मी तुमच्याविषयी काही नाही चाललेलं. मुद्दा असा आहे की आज आपण भारतीय म्हणून आज इथे हा प्रोग्राम जे ऐकत असतील, जे ऐकत नसतील, जे नंतर बघतील, आपल्या सगळ्यांसाठी जर हे स्वप्नवत आहे, आणि जर आपण असं म्हणत होतो की 92 साली आपण एकाच ठिकाणी होतो, आणि आपण भारतामध्ये अनेकदा अनेक जणांनी हे सांगितलेलं ऐकलेलं आहे की आम्हाला मुंबईचा शांघाय करायचा आहे, आणि 92 साली जर शांघाय असं म्हणायचं की आम्हाला शांघायचं मुंबई करायची आहे, तर हा जो फरक पडला त्याच्यातलं राज्यकर्त्यांनी काय केलं हे आपण एक क्षणभर सोडून देऊ, कारण ते ना तुमच्या हातात आहे ना माझ्या हातात आहे, ते कोणाच्याच हातात नाही. बरोबर. त्याच्यामुळे आपण लेट्स नॉट गो इन टू दॅट ऑन दॅट रूट. बरोबर. आज एक माणूस म्हणून, एक उद्योजक म्हणून, एक सर्वसामान्य माणूस म्हणून, ह्याच्यात मी काय केलं तर मी तिथे जाऊ शकतो, हा मला प्रश्न आहे. ह्याचं उत्तर तुम्हाला काही दिसतं का? हो, बरोबर, अगदी बरोबर आहे. आता त्याच्यातलं उत्तर देण्यापेक्षा एक मी प्रश्न एक्सपेक्ट करत होतो तुमच्याकडनं, की कॉपी कॅट हा प्रश्न हा चायनाबद्दल खूपदा येतो ना, आणि हाही एक खूप जरुरी मुद्दा आहे आपल्याला बोलण्याचा, कारण की माझं उत्तर ते त्या कॉपी कॅटवर आहे. आपण अगदी सगळे लोक या इथल्या देशातल्या लोकांना कॉपी कॅट म्हणून त्यांना अरे हे काही नाही, हे नुसते कॉपी करतात. आपल्याला हे जाणून घेणं खूप जरुरी आहे, कारण की याच्यात हे जे उत्तर आहे हे आपल्याला भारतात करावंच लागणार आहे. की 30 वर्ष आधी
यांनी जेव्हा BMW, मर्सिडीज आणि या कंपनीजला इथे बोलवलं की तुम्ही इथे या, आमच्या इथे प्लांट टाका, तेव्हा क्लिअरली त्यांना सांगितलं की तुम्ही असेंब्ली करू शकत नाही नुसती, म्हणजे सगळं कॉम्पोनंट तिकडनं आणायचे आणि फक्त इथे असेंबल करायचे असं नाही, इथे बनवणं चालू करा. आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला लोकल पार्टनर हवा असेल तर लोकल पार्टनर करा, तो कंपनी असेल किंवा इंडिव्हिज्युअल असेल त्याच्याशी आमचं काही घेणं देणं नाही. 1 किंवा 2 आमच्या सरकारचे कोऑर्डिनेशनसाठी व्यक्ती तुमच्याकडे राहतील. आणि त्याच वेळेस त्याच सुमारास यांनी डिझाईन इन्स्टिट्यूट असं चालू केलं. आणि नुसतं आता मी फक्त ऑटोमोबाईलचं एक्झाम्पल देतो, पण अशा डिझाईन इन्स्टिट्यूट सगळीकडे केल्या, या गव्हर्नमेंट रन होत्या. आणि तिथे मर्सिडीज कडनं, या सगळ्या लोकांकडनं ते जे ब्लू प्रिंट्स होते ते सगळं त्यांनी आत्मसात केलं. आणि मग 10 ते 15 वर्षानंतर यांची पहिली कार आली, त्यानंतर दुसरी आली, त्यात तिसरी आली. आज यांच्या 15 वेगळ्या वेगळ्या मोठ्या कारच्या कंपनीज आहेत. त्या सगळ्यांना जे फीड आपण जे म्हणतो ना, जे ज्ञान मिळतंय ते त्या डिझाईन इन्स्टिट्यूट कडनं मिळतं. मी हे का सांगतोय, कारण की जेव्हा तुम्हाला आठवत असेल, आपण सगळ्यांना आठवत असेल, आपण खूप प्रसन्न झालो होतो कारण की टाटानी एक 20 वर्षाआधी किंवा 25 वर्षाआधी ती इस्टेट आणि या 2 गाड्या अशा लॉन्च केल्या होत्या. आपण हे टाटाला ही सगळी डिझाईन स्वतः करावी लागली होती. पण ती करताना त्यांनी पण बाहेरून कुठनं तरी गाडी आणली होती, ती गाडी पूर्ण स्ट्रिप केली होती, ती गाडी पूर्ण समजून घेतली होती आणि मग त्याच्यातनं नवं काहीतरी इव्हॉल्व्ह केलं होतं. हे जर का एक गुरुमंत्र जर का असेल आपल्यासाठी, तुम्ही मला विचारत होता की काय करता येईल, तर ते हे आहे की, आणि ही जी टेक्नॉलॉजी जेव्हा त्यांच्याकडे आहे, आता कार बद्दलच विचार करूया, ती प्रत्येक व्यक्तीला म्हणजे जो प्रूव्ह करू शकेल की माझ्याकडे कॅपॅबिलिटी आहे, माझ्याकडे पैसा आहे, माझ्याकडे यंत्रज्ञान आहे, मी ही इन्व्हेस्ट करण्याचं, ती व्हर्च्युअली फ्री ऑफ चार्ज त्याला दिली जाते की हे घे, हे तू कर. सरकारचं एकच धोरण आहे, अरे आम्ही कसं कमवणार माहितीये का, तू जेव्हा मोठा होणार, तुझ्याकडनं जे टॅक्सेस आम्हाला मिळणार त्याच्यातनं आम्हाला पैसे मिळणार, मला तुझ्याकडनं ना काही ब्राईब हवी आहे ना. हा शब्द फार जरुरी आहे. काही लोकांनी वाचला असेल, ह्यालाच गॉंगशी म्हणतात की माझ्याकडनं काही घे आणि तू मला काहीतरी दे. तर हे तंत्र, हा कॉन्सेप्ट वापरून आज तुम्ही जे मला विचारत होता की 30 वर्षात काय झालं, ते हे झालं. मला सांगा की आता तुम्ही जगभर हिंडलाय, बरोबर? आजही कामाच्या निमित्ताने तुम्ही एशियाभर हिंडता, बरोबर? तुम्ही सगळीकडचे एम्प्लॉईज पाहिलेले आहेत. लोक जर्मनीमध्ये एक एम्प्लॉई काम करतो किंवा सिंगापूरमध्ये एक माणूस काम करतो, आणखीन कुठे थायलंडमध्ये एक माणूस काम करत असेल, तो एम्प्लॉई आणि चायनाचा एम्प्लॉई, याच्या काम करण्याच्या पद्धतीतच फरक आहे का? आणि जर तो असेल तर तो कशामुळे आहे? हा फरक रिव्हर्स इंजिनिअरिंग मुळे येत नाही. बरोबर आहे, मला अगदी समजते. तो कशामुळे? पहिलं म्हणजे काय सांगू तुम्हाला, आता किती 6 महिने झाले प्लेन मध्ये चढलो नाहीये, म्हणून ते एकदम जगभर फिरता वगैरे असं म्हणू नका, हृदयाला थोडासा झटका पडतो. 6 महिने झाले प्लेनचा दार पाहिलं नाहीये. पण तुमचा प्रश्न अगदी जरुरी आहे. याचं एक छान उत्तर आहे आणि परत एक छोटीशी अगदी मी लहान याच्यात सांगतो. आमच्याकडे जी बाई काम करते, घरचं काम करते, आपणाला जी मदत करते, तिचं नाव आहे शॉमे आणि मागच्या 10 वर्ष ती आमच्याकडे इथे काम करते, सातत्याने काम करते. तिची वेळ जी आहे ती आहे सकाळी 8 ते संध्याकाळी 6. राजेशजी, आज 10 वर्ष झाले आहेत, ही बाई 7:55 रोज त्या दारासमोर असते. हिची कधीही आजी मेली नाहीये, हिच्या सासूला कधी हॉस्पिटलमध्ये जावं लागलं नाहीये, हिच्या सासऱ्यांना ऍडमिट करावं लागलं नाहीये, हिच्या भावाचं किंवा बहिणीचं लग्न नाही ठरलं आहे. मी फक्त एक उदाहरण आपल्याला देतोय. दुसरं, कामाबद्दल ती तत्परता इतकी आहे की आपल्याला कधी कधी त्रास होतो. आपण सगळ्यांचं जसं असतं की रविवारचा चहा हा एक आपल्यासाठी एक ऑकेजन आहे, मराठी लोकांसाठी तो जरा जास्तच आहे, म्हणून तो मोठा मग घेऊन जेव्हा मी आधी बसायचो आणि तो मग ठेवला आणि काहीतरी वळलो फोन घ्यायला आलो, तो मग गायब होता. त्यातला अर्धा चहा फेकून मग धुवून तिने तो परत ठेवून दिला होता. मग तिला ते सांगावं लागलं. हे सगळं आमच्याकडे अगदी आपण म्हणतो ना, ते असे मंत्रमुग्ध होणारे दिवस होते. बाळासाहेब म्हणजे हृदयनाथ मंगेशकर, पंडित हृदयनाथ मंगेशकरजी, हे आमच्या घरी शांघायला आले होते. त्यांनी हे 3 दिवस हे सगळं बघितलं आणि मग ते डॉक्टर म्हणतात मला, कारण की ते म्हणतात, ते डॉक्टर म्हटलं की मला तुझे वडील आठवतात. डॉक्टर, मी हिला आपल्यासोबत पुण्याला घेऊन जातो. बाळासाहेब का? म्हणजे आमचं हॉस्पिटल आहे तिथे
हो सगळ्यांना माहिती आहे. मला तिथे हिला दाखवायचं आहे ऍज अन एक्झाम्पल की ऐसे भी लोग है जो बिना बताए भी काम करते हैं. पुढचं ते बोलले नाहीत, मला पुढचं बोलायची गरज नाही. तर राजेशजी सिंगल ट्रॅक फोकस आहे या लोकांचा. इथे क्रिएटिव्हिटी थोडी कधी कधी कमी असते. भारतात आपण जे म्हणतो मल्टीटास्किंगचे आपण सम्राट आहोत. आपल्या एवढे मल्टीटास्किंग कोणीच करू शकत नाही. कधी कधी त्या मल्टीटास्किंगचा त्रास होतो, कारण की आपल्याला एक गोष्ट हवी असते, ती गोष्ट तो व्यक्ती करत नाही. इथे असं नाहीये. इथे लिनियर आहे ऑर्गनायझेशन किंवा हायरार्की लिनियर आहे, की वर एक बॉस आहे, तो इथे देशातही तसंच आहे. एक बॉस आहे, तो पूर्ण देश चालवतो आहे आणि 99 फॉलोअर्स आहेत. हे जे कॉन्सेप्ट आहे ना, हा मी दुसरीकडे नाही बघितलाय. थायलंडमध्ये एक वेगळी प्रणाली आहे. जर्मनीमध्ये कम्प्लिटली इट्स ऑल अबाउट डुईंग वन थिंग अँड बिईंग एक्सलंट इन दॅट. पण हे जे चायनामध्ये मी बघितलं आहे हे खूप रेअर आहे. आय होप आय हॅव आन्सर्ड युअर क्वेश्चन. हो या अमितजी, आता तुमच्याशी गप्पा मारताना आपलं आता हा IME वर्ल्ड ह्या युट्यूब चॅनेलवरती हा आपला ह्या मालिकेतला जो 14वा कार्यक्रम आहे तो जो चालू आहे ते पाहणारे अनेक आपले प्रेक्षक आहेत आणि त्या चॅनेलवरती मला प्रश्न पण येत आहेत. त्यातले पण काही प्रश्न मी घेतले तर चालेल ना, आपली परवानगी असेल तर? म्हणजे आपला कार्यक्रम आता अपना कार्यक्रम हा जवानी की तरफ जा रहा है. 14 वर्षाचा झाला आहे. दिवाकर शिरसाठे आहे ते, असं त्यांचे 2 प्रश्न आहेत. व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन. एक म्हणजे त्यांचा सामान्य माणसाविषयी बोलतायत. ते म्हणतात की सर्वसामान्य चीनी माणसाचं भारताविषयीचं काय मत आहे, हा एक त्यांचा प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न असा आहे की ही जी डिस्पॅरिटी आहे, ही शहरं खूप चकचकी, तिथे सुबत्ता, आणि मग ज्याला आपल्या भाषेत आपण खेडी म्हणतो, तिथे मात्र दारिद्र्य, अशी काही परिस्थिती तिकडे आहे का? काय परिस्थिती? आपण नाव काय सांगितलं यांचं? शिरसाठे, दिनकर शिरसाठे. शिरसाठे साहेब नमस्कार. हा पहिला प्रश्न तर खूपच तुमचा अगदी उपयुक्त, हा प्रश्न अगदी जरुरी आहे की भारताबद्दल आणि भारतीयांबद्दल या लोकांना काय वाटतं. तर आता 10 वर्ष आधी जेव्हा मी जर्मनीत होतो आणि जर्मनीत अगदी आपण यश चोपडाची फिल्म जशी म्हणतो ना, तसं माझं घर होतं अगदी. आणि तिथून जेव्हा मी माझ्या घरी सांगितलं की मी ही एक नवी पोस्टिंग मला मिळाली आणि मी ताबडतोब हो म्हटलंय, तर माझे अमेरिकेत जे मित्र होते त्यांनी मला फोन करून विचारलं की अरे नोकरीत एवढा प्रॉब्लेम होता तर आम्हाला सांगायला पाहिजे होतं, तू चायनाला का जातोयस? कारण की ते तशी एक धारणा असते आपली, बरोबर आहे ना? जब मैंने मेरे वालिद साहब को बताया कि मी चायनाला जातोय, तर इमिजिएटली फौजी का जो जवाब आना चाहिए तो आला की बेटे तुम दुश्मन देश जा रहे हो. माझं उत्तर अगदी साफ होतं, पण बाबा कभी ना कभी तो दुश्मनी खत्म करनी पडेगी, तो मैं जाता हूं. इथे आल्यावर ऑब्विसली मी आणि माझी पत्नी अपर्णा आम्ही थोडेसे घाबरलं नाही, पण थोडे सहमे हुए थे. माहित नव्हतं ना आपल्याला काय. हळूहळू जेव्हा या लोकांशी इंटरॅक्ट करायला लागलो, एकानंतर एक जितक्या लोकांशी भेटलो त्या सगळ्यांकडनं भारत आणि भारतीयांबद्दल प्रचंड आदर राजेश. आणि आदर का, हे फार इंटरेस्टिंग आणि फार एक आपल्याला नॉर्मली येत नाही. ते म्हणतात की तुम्ही बुद्धाच्या देशातले आहात, इथे बुद्ध जन्मला, तो तुमचा देश. अहो आम्ही तुमच्याकडनं बुद्धाचे विचार घेतले, पण बुद्ध तर तुमचा होता. तर तुमची आमच्यासारखी प्रखर आणि खूप जुनी पण एक इव्हॉल्व अशी सभ्यता आहे, संस्कृती आहे, म्हणून आम्हाला तुमचा आदर आहे. आणि प्रत्येक जण इथे ते श्री 420 आवारा नाही म्हणू शकत, मग आवालाहू, आणि मग नवी गाणी, आणि आताचे नवे त्यांचे हिरो म्हणजे त्यांना आमिर खान प्रचंड आवडतो, बॉलिवूड बद्दलचं प्रेम. तर हे सगळं तसंच आहे. आणि हे काही ते दुसरं खूप जरुरी आहे, आणि मला हे सांगणं जरुरी आहे की आपण जो युद्ध आधीचं 61चं जे हकीकत पिक्चरमुळे अगदी आपल्या सगळ्यांच्या मनात आहे, अगदी रचून ठेवलंय, इथे त्याचा काहीही एक अंश पण नाहीये. म्हणजे मला लोक विचारायला लागले की असं खरंच झालंय का, तू खरंच सांगतोय का आम्हाला? अच्छा, झालं असेल तरी काहीतरी टेरिटोरियल इश्यू असेल, तो खूप आधी झाला ना, आता तर आपण मित्र आहोत. पण हे जाणून घेणं खूप जरुरी आहे. आणि हिची पुष्टी करायला जेव्हा माझे वडील इथे आले होते, तुम्ही त्यांनी घेऊन गेलो लोकांना भेटायला की तुम्ही आता हा प्रश्न विचारा. त्यांनी हे विचारलं. तर भारतीयांबद्दल हे आहे तफावत. ईस्ट कोस्ट जो आपण म्हणतो चायनाचा, तुम्ही शहरांचं आणि याचं विचारलं, इथे ही तफावत खूप कमी दिसते.
कारण की तिथे इंडस्ट्रियलायझेशन इतकं जास्त झालं आहे की आज गावं पण इथे खूप समृद्ध झाली आहेत. सगळ्या सोयी तिथे पोहोचल्या आहेत आणि सगळ्यात मोठी गोष्ट, सगळ्यात मोठं कारण त्या सोयी पोहोचण्याचं म्हणजे हे फोन. कारण की आता सगळं आणि सगळं चायनामध्ये याच्यावर होत आहे. आपण त्याच्यावर नंतर बोलूया, पण त्याच्यामुळे ते झालंय. जो थोडासा मागासलेला जो भाग आहे तो त्यांचा वेस्ट साईडला आहे. शिंजुआन हा जो तिकडे जे स्थान सगळे जे आहेत ना, तिकडे तो जो एरिया आहे तिथे अजूनही ती तफावत दिसते. असं नाहीये की अगदी गरिबी सगळीकडे संपली आहे, असं बिलकुल नाहीये. मला आय वॉज वन ऑफ द व्हेरी फ्यू, आय वॉज ऍक्च्युअली वन ऑफ द फर्स्ट 7 टू बी गिव्हन अ चान्स टू गो टू तिबेट अँड टू डू द परिक्रमा. ही जी याची परिक्रमा जी आहे कैलाशाची, ती चायनातनं. आणि तिथे पण त्या रस्त्यात पण आपल्याला दिसलं की गरिबी आहे, असं नाही की सगळीकडे दूर झाली आहे, पण ती जी एक डिस्पॅरिटी आहे ती हळूहळू कमी पण होते, नक्कीच कमी होते. व्हेरी इंटरेस्टिंग. कारण म्हणजे एकीकडे जेव्हा तुम्ही असं म्हणताय की तिथलं गव्हर्नमेंट किंवा तिथले जे कोणी डिसिजन मेकर्स असतील ते तुम्हाला असं म्हणतात की तू काहीतरी कर, तू मोठा हो, तू पैसे मिळव, तुझ्या टॅक्समधनं आमचं भलं होईल. बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की जर सर्वसामान्य उद्योजक जर खूप मोठा व्हायचा असेल तर त्याला अनेक अडचणींचा सामना तर करावाच लागतो. मग पण ज्याला इज ऑफ बिझनेस म्हणतो ते करत असतील, सगळं करत असतील. पण एवढ्या तसं म्हटलं तर एका स्ट्रिंजंट गव्हर्नमेंट सिस्टीम मध्ये असलेली माणसं, त्यांना त्यांचे व्यक्तिगत लोभ जे काही असतील ते मग कदाचित करप्शनचं असेल, कदाचित फेव्हरेटिझमचं असेल, जे काही असेल. म्हणजे आपल्याकडे योगेश शेलार म्हणून आहेत, त्यांचा प्रश्न मी पॅराफ्रेज करून तुम्हाला विचारतोय. तर योगेश, त्यांचं म्हणणं असं आहे की काय होतं तिथे, काय पद्धतीने, का इज इट व्हेरी क्लीन आणि तुम्ही तुमचं मेटल दाखवा आणि पुढे जा, अशी पद्धत आहे का? हा तसा ट्रिव्हिया आहे, हा प्रश्न थोडा साईडचा आहे, पण तरी एक आलाय उत्तर देऊया. हो, नाही नाही, अगदी छान प्रश्न आहे हा. आणि योगेशजी एक अगदी सोपं तुम्हाला आणि खूप कमी शब्दात तुम्हाला उत्तर देतो, तुम्हाला लवकर ते उत्तर कळून जाईल. तुम्ही चायनाला एक देश म्हणून नका बघू, चायनाला एका कंपनी म्हणून बघा. कंपनी असते ना, मोठी कंपनी असते, ऑर्गनायझेशन असते, तसं जर का तुम्ही बघितलं तर ते उत्तर तुम्हाला लवकरात लवकर कळेल. बेजिंग हे या कंपनीचं हेडक्वार्टर आहे. वर जो एक माणूस बसलाय त्याच्या खाली 6 लोक आहेत. प्रेसिडेंट आहे, व्हाईस प्रेसिडेंट आहेत, हे सगळे निर्णय तिथे होतात. आणि प्रत्येक शहरात तो जो मेयर आहे किंवा त्या शहराचा जो मुखिया आहे तो ऍक्च्युली एक रिजनल मॅनेजर आहे किंवा झोनल मॅनेजर आपण म्हणतो ना. आणि त्याला जर का वर जायचं आहे, त्याला पुढे जायचं आहे, त्याला बेजिंगला जायचं आहे, तर तिथे पैसे देऊन किंवा आता वोट देऊन तर तो तर काही काम नाहीये, त्याला प्रूव्ह करून जावं लागतं. की फॉर एक्झाम्पल इथला जो मेयर आहे शंघायचा, तो दाखवेल की मागच्या 3 वर्षात मी शंघाईमध्ये किती इन्व्हेस्टमेंट आणली, मी शंघाईमध्ये किती फॉरेन इन्व्हेस्टमेंट आणू शकलो, मी किती लोकांना किती सुखसोयी देऊ शकलो, किती नवे ब्रिजेस बांधले, किती अंडरग्राऊंड. हे अकाउंटेबिलिटी इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. आम्ही आज सकाळी राजेशजी बोलत होतो, कारण की माझं ऑफिस जे आहे पुण्याचं ते हिंजेवाडीमध्ये आहे. आणि तो हिंजेवाडीचा ब्रिज मी एवढंच म्हणून थांबतो कारण की त्याच्या पुढे आपण खूपदा ऐकलंय, पण तो का नाही वेळेवर झाला? कारण की कुठेतरी ती अकाउंटेबिलिटी नव्हती. हो ना. तो पुण्याचे जे मेयर, मला त्यांचं नाही, पण पुण्याचे जे सो कॉल्ड पॉवर्स आहेत त्यांना खरंच पुढे जाण्यासाठी किंवा नेक्स्ट इलेक्शन मिळण्यासाठी ते जरुरी होतं का होणं? प्रॉब्ली नाही. पण ते तसं झालं असतं तर मग तो देश, तर जर का हा विचार आपण केला तर प्रत्येक उत्तर खूप सोपं मिळतं. त्या व्यक्तीला, त्या सरकारी व्यक्तीला पण पुढे जायचं असेल तर त्याला हे बिलियनियर्स आणि ही इंडस्ट्रियल ग्रोथ आणणं जरुरी आहे. म्हणून मागच्या 30 वर्षात काय झालं आहे चायनामध्ये, एक आपण गेस, राजेशजी तुमचा काय गेस आहे, किती बिलियनियर्स म्हणजे बिर्ला असे किती यांनी बनवले असतील? फर्स्ट जनरेशन, त्यांचं आधी काही नव्हतं. फर्स्ट जनरेशन किती असतील आपल्या मते? 500. बरोबर आहे, 373. very high number. Correct. 373 first generation billionaires are today there in China. आणि हा खूप कमी लोकांना माहिती आहे, कारण की आपल्याला कुठेतरी वाटतं की टिपिकल आयर्न कर्टन असेल, 4च लोक असतील, त्या 4च लोकांना सगळे कॉन्ट्रॅक्ट मिळत असतील. आणि नाही, असं बिलकुल नाहीये. हे सगळे फर्स्ट जनरेशन एंटरप्रिनर्स आहेत जे आज बिलियनियर्स झाले आहेत, US डॉलर बिलियनियर्स.
सो पॉइंटेडली उत्तर तुमचं असं आहे की नाही, करप्शन नाही, त्याच्याही पेक्षा खूप महत्वाच्या गोष्टी त्यांना असतात, आणि ते म्हणजे कंपनीत वरती जाणं. हे जे तुम्ही म्हणालात तसं मला बरोबर. फायनली बिकिंग पर्यंत पोहोचायचं आहे, तर त्यासाठी मला कर्तृत्व दाखवायला पाहिजे माझं, आणि ते दाखवण्यासाठी मला काम करायला पाहिजे, असा असा त्याच्यातला भाग आहे. बरोबर. आता तुम्ही फार फार इंटरेस्टिंग पद्धतीने चायनाकडे पहा असं म्हणताय, की तुम्ही असं म्हणताय की याच्याकडे एक कंपनी म्हणून बघा. मी त्यांचा प्रश्न होता म्हणून तसं एक उत्तर दिलं, म्हणजे सोपं होऊन जाईल त्यांना समजून घेणं. पण हा जर अप्रोच ठेवला तर कदाचित करोनाच्या आलेल्या संकटाला सामोरं जाण्यासाठी जी एक एकसूत्रता लागते किंवा सुसूत्रता लागते, ती जर एक प्रोफेशनल कंपनी असेल तर ती असते. अगदी बरोबर. तर 100 माणसं विचार करणारी असतील, 100 माणसं डिसिजन मेकिंग क्वेश्चन करणारी असतील, तर कधी कधी ही सुसूत्रता येत नाही. तर हा जो एक अप्रोच आहे, त्यांनी चायनाला कोरोना ऍड्रेस करायला सोपं पडलं असं तुम्हाला वाटतं का? आणि मग त्याचा माझा सब क्वेश्चन असा आहे की त्यांनी खरंच काय पद्धतीने कोविड-19 ऍड्रेस केलं? अगदी. तर पहिला अगदी बरोबर तुम्ही म्हणालात, आणि याचं ऍक्च्युली हेच एक्झाम्पल आहे की जर का कंपनीमध्ये असं काही झालं, आपली कंपनी असते आणि आपल्याकडे काही एक प्रॉब्लेम होतो, मेजर प्रॉब्लेम होतो, एखादं प्रोडक्ट रिकॉल होतं किंवा एखादं प्रोडक्ट कम्प्लिटली फेल होतं, तर कसं तो जो सीईओ आहे तो कम्प्लिटली चार्ज घेतो त्या गोष्टीचा आणि ही डिरेक्ट्स एव्हरीबडी. तसंच झालं आहे. ह्यांनी 3 स्टेप प्रोसेस केली होती. कम्प्लीट लॉकडाऊन, अमेझिंग सेल्फ डिसिप्लिन, फास्ट आयडेंटिफिकेशन अँड टेस्टिंग, आणि थर्ड म्हणजे आयसोलेशन. आता आपण वुहानचं नंतर बोलूया, पण तुम्हाला सगळ्यांना, राजेशजी तुम्हाला आठवत असेल कारण की त्याच्यात बरंच मीडिया कव्हरेज मिळालं होतं, 4 आठवड्या आधी बेजिंग मध्ये नव्या केसेस आल्या होत्या आणि आपल्या इंडियन मीडियाने त्याला बरंच पिकअप केलं होतं, आणि अरे आता बेजिंग मध्ये परत हे झालं आहे, सेकंड वेव्ह आहे का, या सगळ्या गोष्टींबद्दल हे जाणून घेणं आपल्या सगळ्यांसाठी खूप जरुरी आहे. ती पहिली केस डिटेक्ट झाल्यावर बेजिंग मध्ये लॉकडाऊन, कम्प्लीट लॉकडाऊन ऑफ बेजिंग, राजेशजी 90 मिनिटात अनाउन्स होऊन इम्प्लिमेंट झाला. 90 मिनिट्स. Oh my God. To seal down the whole city. Unprecedented आहे ना हे. Secondly, unimaginable आहे. No force had to be used. दुसरी गोष्ट म्हणजे टेस्टिंग हे मास लेवलवर करतात. फॉर एक्झाम्पल 50 लोकांचा ग्रुप, त्यांच्या सगळ्यांचे सॅम्पल्स घेतले जातात आणि एका वेळेस ते सगळे सॅम्पल टेस्ट केले जातात. आणि जर का एकही नाही झाला तर ते 50च्या 50 इंडिव्हिज्युअल नाही टेस्ट करत, कारण की सोपं आहे त्यांचं की जर का त्याच्यात एखादी केस असेल तर ठीक आहे, दॅट्स मोर इझियर की अच्छा या 50 मध्ये केस आहे ना, मग या 50ला नंतर टेस्ट करू. पण त्याच्यामुळे फास्ट झालं असेल. राजेशजी 10 लाख लोकांना एक दिवसात 10 लाख लोक यांनी टेस्ट केले आणि 10 दिवसात पूर्ण बेजिंग वॉज टेस्टेड. 10 days फ्लॅट. The whole city was tested and they were clear. एक व्यक्ती आपल्याकडे जसे आता हे आहेत ना, ओला किंवा उबर वाले, सॉरी आपले जे ट्विगली वाले आहेत ना, जे स्विगी वाले आहेत जे फूड डिलिव्हरी करतात, अशा एका व्यक्तीला झाला होता. त्यांनी 2 दिवसात 48 आवर्स मध्ये सगळे डिलिव्हरी बॉयज इन बेजिंग, एव्हरीबडी वॉज टेस्टेड जस्ट इन 2 days फ्लॅट. आय एम नॉट ट्राइंग टू टेल दीज फॅक्ट्स टू इम्प्रेस अपॉन पीपल. मला काही असं गरज नाहीये, मला हे सांगणं याच्यासाठी जरुरी आहे कारण की या इतक्या आयर्न फिस्टनी, इतक्या हार्ड वेनीच या कोरोनावर ते जिंकू शकले आहेत. याच्यात कुठलंही मॅजिक किंवा इथलं कुठलंही असं विचित्र पद्धत नाही. दिस इज हाऊ दे डिड इट. दिस इज व्हेरी डिफिकल्ट. मग ह्या सगळ्या सिच्युएशन मध्ये सर्वसामान्य माणसाला जर काही त्रास होत असेल, जर काही त्याच्या वेदना असतील, जर काही त्याचे निषेधाचे हुंकार असतील, तर ते त्यांनी व्यक्त करायचे का ही हॅज टू फॉल इन लाईन? दोन गोष्टी आहेत. ही एक मला वाटतं भावना किंवा ही एक कल्पना आपल्यामध्ये आहे की इथे जर का तुम्हाला सरकार विरोधी काही गोष्टी विरोध हा किंवा सरकारच्या अगेन्स्ट तुम्हाला काही असेल तर कोणीच कुठे बोलू शकत नाही. असं नाही आहे. इथे पण वेबो सारख्या गोष्टी आहेत. इथे अगदी आरामात म्हणजे तुम्ही तुमचे प्रॉब्लेम सांगू शकता, तुम्ही लिहू शकता. स्कॅन्डल्स आणि करप्शन केसेस तिथे डिक्लेअर केले जातात आणि करप्ट लोकांना इमिडिएटली तिथे हे होते. यांचं एकच आहे, आपल्या सगळ्यांना हसू येईल की ते म्हणतात अहो जेव्हा हे करायचं आहे ना तर फेसबुकवर करू नका, युट्यूबवर करू नका,
गुगलवर करू नका. आम्ही देतो ना तुम्हाला. त्यांनी वेबो बनवला आहे, त्यांनी बिंग बनवलं आहे, त्यांनी त्यांचे चायनीज ऍप्स बनवले आहेत, त्या चायनीज ऍप्सवर करा. पण असं नाहीये की इथे नाहीये, की ती स्वातंत्र्यता नाहीये तेवढी. पण दुसरी गोष्ट हे पण आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं की बऱ्याचशा लोकांचं जेव्हा सिंगल ट्रॅक माइंड, आणि दुसरा हा खूप मोठा मुद्दा आहे आपल्याला समजून घेण्यासाठी, की इथे तेवढं का नाही होत. इथल्या सरकारवर इथल्या लोकांचा प्रचंड प्रमाणात विश्वास आहे. अच्छा. आपण मायबाप जे म्हणतो ना, ते थोडंसं मायबाप आहे. हे आमचे मायबाप आहेत, आमच्यासाठी 30 वर्षात त्यांनी एवढं सगळं चांगलं केलं आहे, हे आमच्यासाठी चांगलंच करतील. हा विश्वास आपल्याला आहे का, हा प्रश्न राजेशजी मी तुम्हाला परत विचारतो. समाजशास्त्राचे जे थोडेसे अभ्यासक आहेत त्यांना हे इतकं कॉन्ट्राडिक्टरी आहे. म्हणजे एकीकडे कम्युनिझम आहे आणि दुसरीकडे हा एक फ्युडालिझम पण आहे मायबाप सारखा, पण ते तिथे को एक्झिस्ट आहे, हे सत्य आहे ना. आता फ्युडलिझमच म्हणा ना, कारण की तो जो माणूस वर बसलाय तो म्हणतोय की आता मी जन्मभर राहणार, पण तो का राहू शकतोय, कारण की तो ही इज डिलिव्हरिंग. परत कंपनी सीईओ आहे, सीईओ डिलिव्हर करतोय, रिझल्ट देतोय, तो नोबडी हॅज अ प्रॉब्लेम विथ दॅट. पण मला एक सांगा, त्या माणसाच्या डिलिव्हरीमध्ये म्हणजे आपण ज्याला थोडंसं आता आपण आपल्यात बोलतोय, त्याच्यामुळे ज्याला आपण कुरापत काढणं असं म्हणतो, किंवा चीननी भारताची कुरापत काढली, चीननी हे केलं, चीननी ते केलं, अमेरिकेशी पंगा घेतला, या सगळ्या गोष्टीमुळे तो जो एक वरती बसलेला माणूस आहे, किंवा ते एक सरकार नावाची एक गोष्ट आहे, त्याच्या लोकप्रियतेवरती पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह काही फरक पडतो का? People are not bothered because they are getting what they want in life. इथे चर्चा तेव्हाच चालू होईल जेव्हा इथे इकॉनॉमिक प्रोग्रेस लोकांना दिसणार नाही. हे आपल्याला समजून घेणं खूप जरुरी आहे. बाकी इंटरनॅशनल हे ते त्याचं काही घेणं नाही. द पर्सन सेज ॲज लॉंग एज आय एम सीइंग प्रोग्रेस इन माय लाईफ, इन माय सिटी, माझ्या इथे सगळं ठीक आहे, जो व्यक्ती जो करतो आहे तो चांगलं करतो आहे, त्यांनी ते करावं, ते त्याचं काम आहे, ते माझं काम नाहीये. परत आपण जे म्हटलं ना की सिंगल ट्रॅक माइंड, कधी कधी ना तुम्हाला खरं सांगू का राजेजी, याचा खरंच या देशाला खूप फायदा झालाय. कारण की इतकी चर्चा करून आपल्या देशाला काही खूप फायदा झालाय असं मला तरी दिसलं नाहीये. आता तुम्ही जो मुद्दा म्हणताय ना, प्राजक्ता जोशी आहेत, त्यांनी एक फार इंटरेस्टिंग मुद्दा मांडला आहे, की त्यांचा प्रश्न असा आहे की आता पोस्ट कोरोना, आणि विशेषतः आता चीन आणि भारत एकमेकांशी जरा संबंध ताणलेले आहेत, त्याच्यामध्ये तिथे असलेले जे भारतीय आहेत त्यांना काही डिफरन्शियल ट्रीटमेंट मिळायला सुरुवात झाली, किंवा आतापर्यंत तुमच्याकडे भारतीय ह्या लेबलनी पाहिलं जात नसेल, तर असं आता थोडंसं असं काही जाणवतंय का तुम्हाला, की आता थोडंसं जरा लोक आपल्याशी वेगळं वागतायत, असं काही जाणवतं? हा प्रश्न खूप छान आहे. कारण की जेव्हा मागच्या वेळेस पण आपल्याला डोकलाम जेव्हा झालं होतं, तेव्हाही आम्हाला खूप आश्चर्य वाटलं होतं की डोकलाम झाल्यानंतरही आम्हाला इथे कुठलेही, म्हणजे उलट माझ्या ऑफिसमध्ये तर खूप लोकांना माहिती नव्हतं की असं काही होत आहे. आणि आपल्या इथे तर असं होतं की आता जसं झालं, आता सगळं काही उद्याच आपण आता हे घेऊन बिगुल घेऊन आता तिथे पोहोचणार. यावेळेस थोडंसं वेगळं झालंय, हे खरं आहे. आणि त्याचं कारण हे आहे की काही दोन्हीकडे काही कॅज्युअलिटीज झाल्या आहेत, आणि त्या सॅड आहेत की दोन्हीकडे त्या कॅज्युअलिटीज झाल्या आहेत. म्हणून यावेळेस एक जी अवेअरनेस आहे लोकांमध्ये, तो आहे. आणि तुम्हाला प्राजक्ता ना, मला वाटतं तिने हा प्रश्न विचारलाय, तिला अजून एक मला सांगायचंय की त्याच्याहूनही जास्त आपला देश, तो जो इकडे वेस्ट मध्ये जो मोठा देश आहे, यांचा जो मोठा शत्रू आहे, त्यांच्याशी जवळीक करतो आहे, याची त्यांना जरा जास्त हे आहे, ते दखल जास्त घेतली जाते. आणि त्याच्यात काही आर्टिकल्स पण इथे येत आहेत की भारताने तसं करू नये, कारण की त्या देशाचा ते कोणाचेच मित्र नसतात, ते कोणाचे मित्रही नाही, कोणाचे शत्रूही नाही, तर भारताने असं करू नये. तर ते या गोष्टी होत आहेत. पण खतरा किंवा आम्हाला असं वाटतं का की अरे बापरे, असं काही नाही, खूप सेफ आहे. दॅट इज व्हेरी इंटरेस्टिंग. आता आपल्याकडे पुण्यामध्ये अमृततुल्य आता चालू नाही आहेत सोडा, पण हॉटेलमध्ये वर्तमानपत्र घेऊन भारत चीन युद्धाचं काय चाललंय, आणि मग आपल्या पंतप्रधानांनी काय केलं पाहिजे, त्यांच्या पंतप्रधानाला काही कळत नाही, हे आपली रोजची पद्धत आहे. म्हणजे आपण ह्याच्यावरती जगतो.
नाही नक्की. आणि मी कुठल्याही रीतीने ती बदलवण्याचं मला धाडसही नाहीये आणि मी ते करणारही नाही. नाही, तसं तिकडच्या पेपरमध्ये बातम्या येतात का? तिकडचा मीडिया भारताविषयी काही बोलतो का? म्हणजे आपण चहा बरोबर ती जे आपल्याला त्या बातम्या लागतात त्या तिकडच्या मीडियामध्ये येतात का? तिथे बऱ्यापैकी मीडियामध्ये सेन्सरशिप आहे, काय परिस्थिती आहे? हा, तर तिथे आपण जे म्हणतो न्यूजपेपर जो आहे ना, ते तिथे बऱ्यापैकी न्यूजपेपर्स मध्ये या बातम्या काही जास्त येत नाही. पण आजकाल काय झालंय, जसं तुम्हालाही माहितीये, की आजकाल न्यूज आणि इन्फॉर्मेशन ही वेगवेगळ्या माध्यमातून येते आहे. इथे पण जी त्यांचे जे हे चॅट विंडोज आहेत किंवा वेब चॅट जे सगळे त्यांचे फोरम्स आहेत, इथे काही प्रमाणात हा वाद सुरू झाला आहे, हे डिस्कशन सुरू झाले आहेत भारताबद्दल. पण मी जेव्हा भारतात बघतो, एस्पेशली आपली जी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी जी आहे, मी त्याला आता युनिव्हर्सिटीच म्हणायला लागलोय, इथे जितकं या देशाबद्दल लिहून येतं आणि बोललं जातं आणि डिस्कस केलं जातं, त्याच्यातलं काहीच त्याच्यात मला वाटतं 5-10% पण इथे तेवढं केलं जात नाहीये आपल्याबद्दल. तफावत खूप जास्त आहे. हो, एक वेगळाच प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. म्हणजे जेव्हा आता चायना, विशेषतः गेल्या 2 महिन्यात समोर आलेली गोष्ट आहे की अशी एक बातमी होती की जपान चायनामधल्या ज्या त्यांच्या इन्व्हेस्टमेंट्स आहेत त्या आता कुठेतरी दुसरीकडे हलवण्याचा प्रयत्न करत आहे. अमेरिकेच्या खूप मेजर इन्व्हेस्टमेंट्स चायनामध्ये आहेत. आता जपान आणि चायना हे वर्षानुवर्षाचे सोडा दशकाचे वैरी आहे, शत्रू पण नाही, ते वैरी आहे. म्हणजे मला माहिती आहे सगळ्यांना की जपाननी जे चायनावरती जे महायुद्धामध्ये जे गोष्टी केल्या होत्या त्या अतिशय भीषण होत्या. असं असताना सुद्धा जपाननी चायनामध्ये एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट कशी काय केलेली आहे किंवा अमेरिकेने कशी काय केलेली आहे? काय आहे, काय आहे? माझे सगळे भारतात जे सगळे मित्र आणि सगळे लोक जे हा प्रोग्राम बघतायत, राजेशजी, एक गोष्ट मी जर का तुम्हाला सांगू शकलो की तुम्ही जर का ती आठवण ठेवली चायनाबद्दल, तर ही ती आहे की चायनाचं एक अमेझिंग गोष्ट आहे. आणि तुम्ही बघाले, तुम्ही प्लीज, सगळ्यांना मला वाटतं वाचायला आवडतं, चायनाचे सगळ्यात मोठे पॉलिटिकल शत्रू हे त्यांचे सगळ्यात मोठे इकॉनॉमिक फ्रेंड्स आहेत. म्हणजे ज्यांच्याशी पॉलिटिकल एनिमिटी आहे त्यांच्याशीच, दुसऱ्यांशी तर आहेच, पण त्यांच्यासोबत ही सगळ्यात मोठी इकॉनॉमिक एंगेजमेंट आहे जपान. आणि ज्यांना हिस्ट्रीमध्ये आवड आहे त्यांना माहिती आहे की सेकंड वर्ल्ड वॉर मध्ये एस्पेशली ते पुस्तक आहेत, देयर आर बुक्स लाईक रेप ऑफ नानजिंग, की असं म्हटलं जातं की नानजिंग सारख्या शहरात एकही स्त्री उरली नव्हती जिच्यावर बलात्कार किंवा जिच्यावर हे झालं नव्हता जॅपनीज ऑक्युपंट्स कडनं. त्या अशा बॅकग्राऊंड मध्ये आम्ही कधी कधी हसून म्हणतो की जर का तुम्ही एका जॅपनीज आणि एका चायनीजला सोबत ठेवलं आणि त्यांना बरोबर स्टिम्युलस दिलं तर ते एक दुसऱ्याला म्हणजे मारामारीच करायला लागतील. असं जिथे आहे तिथे जपान बाहेरची सगळ्यात जास्ती मोठी इन्व्हेस्टमेंट चायनामध्ये आहे. ते याच्यासाठी आहे कारण की चायनाचं हे जे धोरण आहे की ठीक आहे, आपलं पॉलिटिकल प्रॉब्लेम आहे ना, तो आपण वेगळा ठेवू, पण बिझनेस आहे ना, तुम्हाला इंटरेस्ट आहे का, तुम्ही या. आणि म्हणून जपाननी केलं. तायवान जे असा देश आहे जो चायना एक्सेप्ट पण करत नाही की तो देश आहे. लोकांना माहिती असेल की तायवान हे झालं की जेव्हा इथे कम्युनिझम झालं, ज्या लोकांना डेमोक्रेसी हवी होती ते लोक तायवानला गेले, त्यांनी तिथे तो देश बनवला. आणि त्या लोकांनाही चायना एक्सेप्ट करत नाही की तायवान आहे, पण तायवानची सगळ्यात मोठी इकॉनॉमिक इन्व्हेस्टमेंट ही चायनामध्ये झाली. तर हे जे बॅलन्सिंग जे चायना करू शकतं ते चायनाचं मला वाटतं खूप मोठी स्ट्रेंथ आहे. कारण की जेव्हा तुम्हाला ती आपण म्हणतो ना की एक नस तुमची जर का त्यांची दुसऱ्याची तुमच्या हातात आहे तर ती तुम्ही जशी हवी तशी ती तुम्ही मुरडू शकता. पण हे जे सगळं बॅलन्स ज्वेलरी आहे ही 92 पासून सुरू झाली का त्याच्या आधी आहे का काय आहे? नाही, ही तेव्हा म्हणजे त्याच्या आधी इन्व्हेस्टमेंट नक्कीच असेल, पण त्याचं प्रमाण खूप कमी असेल. कारण की त्यावेळेस चायनाची जी पॉलिसी जी होती ती दोन्ही एक आपल्याला समजून घ्यायला हवं की दोन्ही देशांमध्ये, भारतात आणि चायना, सुमारे त्याच वेळेस इकॉनॉमिक लिबरलायझेशन झालं. कारणं वेगळी होती. चायनाला वेगळ्या कारणांमुळे हे इकॉनॉमिक लिबरलायझेशन करणं जरुरी होतं, आपल्याला वेगळ्या कारणांसाठी होतं. चायनाने तेव्हाही म्हटलं होतं की आपल्याला हे समजून घ्यायला हवं की चायना हे जे नाव आहे
याचा चायना मधला अर्थ आहे सेंटर ऑफ द वर्ल्ड. ओ प्लीज समजून घ्या. सो चायना म्हणजे जे आपण जे म्हणतो ना, तर चायनाचं असं म्हणणं आहे की 300 वर्ष आधी चायना वॉज द सेंटर ऑफ द इकॉनॉमिक वर्ल्ड. 300-400 वर्ष आधी 27% of the world's economy trade was in China, 22 or 26% was in India, and Europe and the US खूपच कमी होते. तर ही इकॉनॉमिक स्ट्रेंथ आपल्याला जर का परत कमवायची असेल तर बाबांनो आपल्याला इकॉनॉमिक रिवायवल करावं लागेल. आपल्याला सगळ्यांची इकॉनॉमिक मैत्री करावी लागेल. हळूहळू आपण आपली स्ट्रेंथ वाढवू आणि वाढवल्यानंतर वी विल गेट बॅक टू वेअर वी ऍक्च्युअली नीड टू बी. हे चायनाचं ऍक्च्युअली वाक्य आहे. दॅट इज द सेंटर ऑफ द न्यू वर्ल्ड, इकॉनॉमिक वर्ल्ड. आणि त्याच्यातनं ते हे पाठचाल करतायत. पण त्याच्यात आश्चर्य आपल्याला काही वाटायला नको की ते असं करू शकतात की हो आपले प्रॉब्लेम्स आहेत, बॉर्डर डिस्प्यूट्स आहेत, पॉलिटिकल इश्यूज आहेत, करा इकॉनॉमिक एंगेजमेंट चालू ठेवा. हे जे तुम्ही त्याच्या सगळ्या ज्या गतवैभवाच्या खुणा आहेत त्या दाखवून सरकार लोकांना मोटिवेट करतं की नाही आपण खरं तर तिथले आहोत, आपण खरं तर खूप भारी आहोत, आपण जगाच्या केंद्रस्थानी आहोत आणि आता काही कारणामुळे आपण नाही आहोत, त्यामुळे रिवाइव्हिंग द ग्लोरी आपण म्हणतो अशा टाईपचं पण एक. कारण पण असं जर असेल तर देशप्रेम फार ओतप्रोत असावं लागतं. अगदी ते दिसतं का? ते दिसतं. आणि देशप्रेम इथे ओतप्रोत आहे. देशप्रेम दाखवण्याची प्रथा आणि किंवा तरा आपल्या देशापासून खूप वेगळी आहे. मी आपल्या याच्यात देशप्रेम आजकाल आपण कसं दाखवतो याच्याबद्दल आपण वेळ नाही घालूया, पण तो भाग इथे डेफिनेटली आहे. देशप्रेमाचं एक म्हणजे किंवा देशप्रेमाची जाणीव ही या प्रत्येक व्यक्तीच्या कामातनं दिसून येते. इथे ज्या तत्परतेने ते जे काम करतात की इव्हन जो स्वीपर आहे किंवा इव्हन आमच्या ऑफिसमध्ये जो काम करतो त्याच्यात इथे देशप्रेम आहे ना, कारण की त्याला कुठेतरी माहिती आहे की मी माझी देशसेवा करतो आहे या देशाला ठीक ठेवण्यासाठी. तर तो एक मुद्दा झाला. आणि दुसरं म्हणजे तुम्ही जसं म्हणालात की इथे प्रत्येक जणाला हे आपलं मी जसं म्हटलं 300-500 वर्ष आधी ग्लोरियस चायनीज ट्रेडिशन हे यांच्यासाठी खूप जास्त जरुरी आहे. आणि 2000 वर्ष आधी कुठली डायनेस्टी होती, ते 3000 वर्ष आधी कुठली डायनेस्टी होती, हे सगळं जसं आपल्याला माहिती आहे तसं आपल्याला आपल्या पुराणांबद्दल, महाभारताबद्दल, सगळ्या राजा ही आपल्याला अभिमान आहे, तसाच अभिमान इथे. आणि आज मला वाटतं तो अभिमान जास्त झाला राजेशी, कारण की ऑलरेडी हा देश सेकंड लार्जेस्ट इकॉनॉमी ऑफ द वर्ल्ड आहे ना, ते दुसऱ्या नंबरवर तर पोहोचले आहेतच. एक आणखीन एक प्रश्न होता, इंटरेस्टिंग प्रश्न आहे की चायना म्हटलं की टेक्नॉलॉजी असं एक जवळजवळ समीकरण झालेलं आहे. बरोबर. मग रोबो आले, ऑटोमेशन आलं. स्नेहल गोखल्यांचा प्रश्न आहे की ह्यामुळे आता दुसरा चायनीज पॉप्युलेशन असाही एक रियालिटी आहे, तिथे असलेली लोकसंख्या, आणि दुसरीकडे टेक्नॉलॉजी अशी आहे. सो तो बॅलन्स आहे तो ते कसा साधत गेले. म्हणजे टेक्नॉलॉजी आल्यामुळे साहजिकच जॉब कट्स होतात, रोबोज येतात, सीएनसी मशीन्स येतात, एवढी माणसं लागत नाहीत. आणि दुसरीकडे जर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट करायची असेल लोकांना किंवा त्यांच्या हातात पैसा खेळता ठेवायचा असेल तर त्यांना काम पाहिजे. हा बॅलन्स त्यांनी कसं, म्हणजे नया दौर सिनेमा आहे जवळजवळ हा, तर ते त्यांनी कसं काय केलं. बरोबर आहे. स्नेहल, हा खूप 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 जरुरी प्रश्न आहे तुझा आणि मला खूप छान वाटतंय की तू विचारलास. याचं उत्तर तेवढं कठीण नाहीये. तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. जसं इंडस्ट्रियल ग्रोथ झाली इथे तसे ते जे जॉब्स होते, शॉप फ्लोअरवरचे जॉब्स होते, जिथे आज 40 लोक असायचे तिथे फक्त 2च लोक. शेन्झेन मध्ये असं सगळं झालंय. पण एक तर स्किलिंग इथे झालं. दुसरी गोष्ट म्हणजे की इथे जो नवे इंडस्ट्रीज आल्या, हे कधी आपल्याला विसरून चालता कामा नये की हा जो ई कॉमर्स इथे डेव्हलप झाला तो प्रचंड प्रमाणात झाला. आज शंघाईमध्ये यू विल ऑल बी सरप्राइज, स्नेहल, यू विल बी सरप्राइज की हे 2 व्हीलर्स घेऊन एक फौज आहे, फौज. हे लोक इकडे तिकडे जात असतात. माझा मुलगा आजकाल इतका तो पॅम्पर झाला इथे की तो रोज सकाळी संध्याकाळ त्याची तो चहाचा जो कप आहे तोही आजकाल तो ऑर्डर करतो. आणि सकाळी एक वेगळा व्यक्ती येतोय, संध्याकाळी एक वेगळा व्यक्ती येतोय. हे सगळं प्रोसेसिंग इथे चाललं आहे. आम्ही एक फक्त उदाहरण तुम्हाला देतोय. पण हा जो एक आहे किंवा या सगळ्या अलिबाबामुळे किंवा तुम्ही जे ऐकलं असेल 10 सेंट्स याच्यामुळे आज घर बसूनही एक गृहिणी, चायनीज गृहिणी, एक घरी गोष्टी बनवू शकते, ती ऍडव्हर्टाईज करू शकते प्लॅटफॉर्मवर.
ताओबाओवर, आणि तिला आज एक चायनाभर एक मोठं मार्केट त्यासाठी ओपन झालं, हे जे आधी बिलकुल नव्हतं. हे मी का सांगतोय, कारण की मला हे दिसतंय की विदाउट नेमिंग अ कंपनी, ही जी एक कंपनी आज भारतात आली आहे, जिथे जगभरातनं जिच्यासाठी पैसा ओतला जातो आहे, ते हेच करणार आहेत. आणि जर का आपल्याला ते कळत नाहीये की ही किती मोठी रिव्होल्युशन आहे, तर वी शुड रिअली वेक अप नाव. हे पुढच्या 6 ते 12 महिन्यात एक मोठा रिव्होल्युशन आपल्या देशात होणार आहे, की दिस इज अलिबाबा, अमेझॉन आणि वीचॅट, या तिघांचं मिक्सचर एक आपल्याला दिसणार आहे. वी विल ऍक्च्युअली बी इव्हन मोर इंटरेस्टेड, कारण की ह्या ज्या अमेरिकन कंपनीज होत्या, बाहेरच्या कंपनीज होत्या, त्या चायनामध्ये दे मिस द बोट. जेव्हा अलिबाबा बनलं, वीचॅट आलं, टेन्सेंट आलं, ताओबाओ आलं, कोणी इन्व्हेस्ट करू शकलं नाही. म्हणून आज ते इतक्या मोठ्या प्रमाणात भारतात तो पैसा गुंतवत आहेत आणि एक रिव्होल्युशन होणार आहे. आणि प्रत्येकाने ते समजून घेणं की कसं होणार आहे, मी काय करू शकतो, आणि हताश न होऊन आपला एक प्रॉडक्ट आहे, तो प्रॉडक्ट मी कसा या प्लॅटफॉर्मवर मार्केट करू शकतो. कुठलाही प्रॉडक्ट असू शकतो तो, पण एक वेगळ्या रीतीने हे एकदा कोविड झालं की आय थिंक द इकॉनॉमी बी अमेझिंग. व्हेरी इंटरेस्टिंग. अमित, आपल्या बरोबरती जे आपल्या सोबत झूम वरती जे लॉग इन झालेले आहेत, आपले जे पार्टिसिपंट्स आहेत, चंद्रकांत कुडाळ सर आपल्या बरोबरती आहेत. कुडाळ सर नमस्कार. कुडाळ सरांना प्रश्न विचारायचा आहे. कुडाळ सर प्लीज. अमित, मला असं विचारायचं आहे की माझे काही मित्रांचे मुलं लंडन मध्ये, अमेरिकेमध्ये शिकतायत. त्या मुलांनी असा रिपोर्ट केलाय की जगभरात जेवढे विद्यार्थी आता शिकतायत बाहेर, त्यातले 70% विद्यार्थी हे चायनीज आहेत. बरोबर. याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? मी फक्त एकच सांगू शकते की अगदी बरोबर आहे. आणि बऱ्याचशा जागी तुम्हाला एक उदाहरण सांगतो की इथले जे बेजिंग मध्ये मी ज्या लोकांबद्दल बोललो, जे टॉप लोक आहेत, त्याच्यातले निम्म लोक हे सगळे पोस्ट ग्रॅज्युएट्स आहेत. हे कुठे पोस्ट ग्रॅज्युएट झाले आहेत? हे अमेरिकेत जाऊन टॉप नॉच युनिव्हर्सिटीज मध्ये पोस्ट ग्रॅज्युएट होऊन परत येऊन आज हा देश चालवत आहेत. आणि हे माझ्यासाठी देशप्रेम आहे. नाही, मग अमित, तुम्ही परत येऊन शब्द वापरलाय तो खूप महत्वाचा वाटतो मला. हा महत्वाचा आहे. मी म्हणून तुम्हाला सांगितलं की मी देशप्रेमाची, जर का ही परिभाषा, मला तरी माझ्या कमी बुद्धीला ही परिभाषा जमते की ज्ञान तिथे घ्या आणि परत येऊन देशासाठी काहीतरी करा. नाही, आता असं आहे की आत्ताच्या म्हणजे करंट सिच्युएशन मध्ये भारत आणि चीन मध्ये आपण सगळे भारतीय भारताच्या बाजूने आहोत. त्याच्यामुळे आता अनेक माणसांनी ज्या झूम ऍप वरती आता आपलं हे सगळं चाललंय ते डिलीट केलेलं आहे. ऍप्स डिलीट करणं म्हणजे प्रखर तो ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे, कोणाचा अनादराचा प्रश्न नाही, काही नाही. अनेक ऍप्स आपण डाउनलोड करतोय इथे आणि जगभर, विशेषतः अमेरिकेमध्ये, की चायनीज प्रॉडक्ट्स बॅन करा, अशी एक मुवमेंट चालू आहे. ज्योती पंडितचा प्रश्न असा आहे की अशी जी हे से नो टू चायनीज हा जो एक जगात आता चाललाय, त्याच्यात चायनाच्या लोकांचं काय म्हणणं आहे? म्हणजे घाबरलेत का, काही किंमत देत नाहीत का, हे सगळं काय जे काय चालू दे ते चालू दे, आपण आपलं काम करू म्हणतायत, काय म्हणतायत? ओके, तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला समजून घ्यायला हवं की आपण जसं म्हणतोय की आपण हे ऍप सगळे बॅन करतो आहे, हे फक्त आपल्या इथे होत नाही, जसं तुम्ही म्हणाला की बाकी देशांमध्ये होत आहे. आणि एका दृष्टीने ते बरं आहे, कारण की ते झाल्यावरच आपण पण वीचॅट सारखी एक ऍप कुठेतरी बनवू. हे ऍटलीस्ट मला, कारण की जिथे नुसतं चॅटिंग नाही राहणार, जिथे बँक, जिथे ट्रॅव्हल, जिथे टुरिझम, जिथे इन्शुरन्स, जिथे बाईंग अँड सेलिंग, जिथे स्टॉक मार्केट्स, यू कॅन नेम एव्हरीथिंग इज देअर. आणि एक तुम्हाला सांगतो का जरुरी आपल्यासाठी आहे, वीचॅट वर तुमच्या 120 कोटी ही चायनाची जनसंख्या आहे. वीचॅट वर कुडाळ साहेब 90 कोटी लोक आहेत. 90 कोटी 120 पैकी. त्याचा फायदा काय झालाय देशाला, की जेव्हा कोविड झालं आमच्या इथे या देशात, तर सगळ्यांना एक QR कोड मिळाला या वीचॅटवर, आणि सगळं ट्रॅकिंग हे याच्यावर होत होतं. कारण की 90 कोटी लोक आहेत ना, तो एक माणूस कुठे आहे त्याचं सगळं ट्रॅकिंग होत होतं. मला ऑलरेडी सांगण्यात आलं होतं की शंघाईमध्ये या एरियाज मध्ये अनसेफ आहे, या एरिया सेफ आहे, तुझ्या बिल्डिंग मध्ये किती लोकांना हे झालं, हे सगळं इथे होतं. ही
ही आपल्यालाही लवकरात लवकर अवेलेबल होणार आहे. तर त्या हिशोबाने हे चांगलं आहे. दुसरी गोष्ट राजेशजी, अगदी सोपा उत्तर आहे या प्रश्नाचं की चायना घाबरली आहे की नाही. हा प्रश्न तेवढा इम्पॉर्टंट इथे नाहीये. प्रश्न आहे की डू वी हॅव एन ऑल्टरनेटिव्ह, डज द वर्ल्ड हॅव एन ऑल्टरनेटिव्ह. आता द आन्सर, व्हेरी सिम्पल आन्सर इज नो. बट हे आपण जे आधी म्हटलं होतं, हे रिसर्च इन्स्टिट्यूट करून ते आन्सर बनवलं जाऊ शकतं. टर्बाईन्स पासून तर वॉल्स पासून तर स्टील प्रोडक्ट्स, न्यू नेम इट. आज फॉर एक्झाम्पल आपण जर का हे म्हणतो आहे की आपल्याकडे एन्व्हायरमेंटल पॉलिसी आपण रिव्हॅम्प करणार आहोत, भारताने तो साईन केला आहे, तर ते जे फिल्टर्स आहेत आपल्याला जे लागणार आहेत ते आपण बनवू शकतो का? आज नाही बनवू शकत. पण आपली पॉलिसी तरी क्लिअर आहे का की पुढच्या 3 ते 5 वर्षात आपण हे असे रिसर्च इन्स्टिट्यूट बनवून आपण नुसतं 1 आणि 2 कंपनीकडनं सुरुवात करू, चायनीज कंपनीजला बोलू, त्यांनाही म्हणू की तुम्ही का ना 2 वर्ष तुम्ही कमवा इथे, पण त्याच्यानंतर 7 ते 10 इंडियन कंपनीज हे प्रोडक्ट्स बनवायला लागतील, नॉट ओनली फॉर द इंडियन मार्केट बट फॉर द होल वर्ल्ड. आणि आय कॅन टेल यू, आपण हे असं केलं तर आपण चायनापेक्षाही जास्त कॉस्ट कॉम्पिटिटिव्ह होऊ शकतो. पण आज नाही आहोत, म्हणून आज जगाला गत्यंतर आज नाहीये. म्हणून चायनाला मला वाटत घाबरण्याची काही त्याच्यात खूप गरज आहे. अमित, तुमचाही मित्र आहे रमेश पाटणकर. तुमचं सगळं बोलणं ऐकून रमेशला प्रश्न आहे. रमेश, प्लीज. थँक्यू. नमस्कार अमित सर. नमस्कार. नमस्कार रमेशजी. नमस्कार. मला आश्चर्यचकित मी अशामुळे होतो नेहमी की एवढी मोठी, आता जसं बोलताना तुम्ही सांगितलं की सेकंड लार्जेस्ट इकॉनॉमी आहे, पण तिथे सगळा जो मीडिया आहे तो डिसिप्लिन्ड आहे. सोशल मीडियावर फार काही घडत नाही, किंवा प्रिंट मीडिया सुद्धा अतिशय ऑर्गनाइज्ड आहे. करप्शन सुद्धा कंपॅरेटिव्हली मॉडरेट आहे. आणि मग काही तुरळक मंडळीत संपूर्ण ती सत्ता सगळी चालवत आहेत. वुहानमध्ये आपण पाहिलं की त्यांनी केवढे टेरिफिक मेजर्स त्यांनी सडनली घेतले, पण तिथली जनता काही रिटेलिएट करत नाही का? किंवा तर लॉ आणि त्यांची जी आपलं कायदा सुव्यवस्था, लॉ अँड ऑर्डर पण जे म्हणतो, तर कसं ते ऑपरेट करतात आणि एवढ्या रॉक बॉटम पर्यंत ही थॉट प्रोसेस ते कशी पोहोचवू शकतात? नेहमी मला आश्चर्य वाटतं. बरोबर. तर रमेश, एक तर आतापर्यंत जे मी बोललो आहेस, does that make sense to you? Am I speaking sense or is it exciting? कारण की माझ्या वडिलांचा एक खूप सुंदर आवडता शेर होता की बक रहा हूं जुनू में क्या क्या कुछ, बक रहा हूं जुनू में क्या क्या कुछ न समझे खुदा करे कोई. माझं असं तर होत नाहीये ना? नाही, असं नाही होत ऍक्च्युली. पण मला खरोखरच आश्चर्य वाटतं की एवढी मोठी लार्जेस्ट इकॉनॉमी आहे आपल्या इथे, एक साधं की ज्या लोकांना लक्षात येईल की त्यांच्यासाठीच काही गोष्टी खास चालली आहेत, त्याचा त्यांनाच फायदा होणार आहे, पण तरीही हे ऑपरेट होऊ शकत नाही. तर एवढ्या वेळात कसं ऑपरेट होऊ शकतंय? सो अगदी बरोबर प्रश्न आहे रमेश तुमचा. कारण की हे उत्तर तुम्हालाही माहिती आहे, फक्त आपण कधी कधी ते एक्सेप्ट करत नाही की आपल्याकडे काय प्रॉब्लेम आहे ना. प्रॉब्लेम म्हणण्यापेक्षा काय फॅक्ट आहे. मी प्रॉब्लेम हा ओके, डिलीट द वर्ड प्रॉब्लेम. द फॅक्ट हे आहे की आपल्याकडे नुसतं आपल्या मनात एक गोष्ट नाहीये. जात आहे, धर्म आहे, प्रांत आहे, क्षेत्र आहे, राजनीती आहे, 130 पॉलिटिकल पार्टीज आहेत, देव आहेत, हे सगळं आहे. चायनामध्ये एक गोष्ट आहे. Can you tell me what that is? Money. Right. Economy. Economic prosperity. मी कॉमन मॅनचं म्हणतोय. हे इतकं सोपं आहे हो. अहो इथे देवाचा प्रश्नच नाहीये, जात नाहीये, पाच फक्त वेगळे वेगळे धर्म ठेवलेत त्यांनी, 6वा अलाव करत नाही. तर एकच हे आहे इकॉनॉमिक ग्रोथ. आणि जर का ती मला मिळते आहे, ती मला दिसते आहे, ती माझी होणार आहे असं मला दिसतं आहे, तर मी त्या रस्त्याने जाणार, मी तसं करणार. कधी कधी असं वाटतं ना की खरंच आपल्याकडे असं झालं असतं तर काही वाईट नाहीये. आपल्याकडे एक खूप वेगळा फॅसेट आहे. तुमच्याही आणि माझ्या डोक्यामागे एक असं पूर्ण तुरा आहे या सगळ्या गोष्टींचा, जो आपण घेऊन पुढे जातोय. एक वेगळे डायनामिक्स हे नक्कीच आहे. पण आय होप आय आन्सर्ड युअर क्वेश्चन. थँक्यू. रमेशचा प्रश्न थोडासा पुढे नेतो. म्हणजे तुम्ही हे अनेक वेळा आता गेल्या 1 तासाभरात हे सांगितलेलं आहे, फार स्पष्टपणे सांगितलेलं आहे की सर्वसामान्य माणसाला पैसा मिळतो, सुविधा मिळतात, सुकर जगता येतं, चांगलं जगता येतं. माझ्या गोष्टी तुम्ही मला बोलत होतात की जसं शांघायला लॉकडाऊन झाला तर सर्व इसेन्शियल्स घरात येत होते. बरोबर. सो
हे तो पैसा ही इतकी अफूची गोळी झालेली आहे का, की की ज्याच्यात मानवी मूल्य असतील, काही मानवी हक्क असतील, हो काही कला असतील, काही बरोबर आहे. समाजाची प्रेरणा असतील, हम्म. त्याच्याकडे माणसं डोळेझाक करतात, ती दाबली जातात. काय होतं म्हणजे बंडखोर लेखक हो हे हो बंडखोर लेखकच राहतात. तुम्ही बरोबर आहे त्यांना किती बरोबर. पैसे दिले तरी त्यांची बंडखोरी ही पैशाने नाही दाबता येऊ शकत किंवा नाही अ, त्याला भूल पाडली जाऊ शकत. ती थांबवली जाऊ शकत नाही. हो हो. पण तर अशी काही उदाहरणं दिसतात का, आणि जर तशी उदाहरणं झाली तर ती ऍड्रेस कशी केली जातात? करेक्ट. तर पहिलं म्हणजे हा एक खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे की समाजाची प्रगती हे राजेश सगळ्यांनाच आहे ना, समाज प्रगती करतोय का. माझं एक वेगळं दृष्टिकोन आहे, मला वाटतं तुमचाही तसाच असेल, की समाजाची प्रगती आपण कशी बघावी. तर समाज आपल्या स्त्रियांना कसं वागवतो आहे, कसं किती आदर देतोय, त्याच्यावरनं माझ्या मते समाजाची प्रगती आपण निर्धारित करू शकतो. एक मापदंड तो असू शकतो आणि त्या हिशोबाने या देशाला तर आपल्याला 10 आउट ऑफ 10 द्यायलाच हवे. आता ज्या स्त्रिया इथे हा कार्यक्रम बघतायत, मला फार कुतूहल वाटतं या गोष्टीचं, की जेव्हा मी कधी रात्री मागच्या वर्षी यायचो 3-4 वाजता मी लँड करायचो एअरपोर्टवर आणि आपले जे टोल ब्रिज असतात ना हायवेवर, त्याच्यात सगळ्या गेट्सवर एक यंग तरुणी चांगले कपडे घातलेले ती तिथे मॅनेज करते आहे. ती हसून माझ्या ड्रायव्हरला की बाकी ट्रक ड्रायव्हर्सला त्यांना विश करते आहे. तेही लोक शांतपणे तिला विश करतायत आणि हा सगळा चाललाय. 3-3:30 वाजता तिची रात्री शिफ्ट संपते, ती बसमध्ये जाऊन बसते आणि ती घरी जाते. त्या स्त्रीला, त्या मुलीला कुठेही भीती किंवा ही चिंताही तिच्या मनात नाहीये की तिला तिच्या तिच्या इज शी सेफ ऑर नॉट, हा प्रश्न तिला नाहीये. आणि जर का हा देश हे करू शकला आहे, ते कसंही केलं असेल त्यांनी, शासनाची भीती म्हणा, टेक्नॉलॉजीचा वापर म्हणा. आजच आम्ही सकाळी बोलत होतो की आता 5G आल्यावर आता तर असं होणार आहे की तुमच्या डोळ्याच्या रेटिनानी तुम्ही इव्हन गाडी चालवत असताना तुम्हाला रस्त्यावर चायनामध्ये थांबवलं जाणार नाही तुमचा लायसन्स चेक करायला, कारण की त्या रेटिनावरनं तुमच्या लायसन्सची जी कॉपी त्यांच्याकडे इलेक्ट्रॉनिकली असणार आहे, त्याच्यातनं पोलिसला इमिजिएटली विदिन सेकंड कळून जाईल की तुमचा लायसन्स व्हॅलिड आहे की नाही व्हॅलिड आहे. आणि ओनली द पीपल हु हॅव नॉट व्हॅलिड लायसन्स विल बी स्टॉप्ड. तर ही टेक्नॉलॉजी आहे. इथे सोशल क्रेडिट्स त्यांनी चालू केलेत. हा एक खूप सुंदर कॉन्सेप्ट आहे राजेशजी, की जर का फॉर एक्झाम्पल मी रस्ता क्रॉस करतोय, रात्रीची वेळ आहे, लाल दिवा आहे आणि मी जर का तरी क्रॉस केला, पायी चालतोय, तर इथे जे कॅमेराज लागले आहेत ते आता माझं फेस रेकग्निशन करू शकतात आणि मला सोशल क्रेडिट नावाची गोष्ट आहे ती माझी मायनस होणार. आणि तसंच मी जर का चांगलं काही केलं, मी कचरा पडला होता तो साफ केला, मी समाजासाठी ब्लड डोनेशन केलं, मी इथल्या सोसायटीचं काहीतरी चांगलं करतोय, मला प्लस क्रेडिट, सोसायटीचं क्रेडिट मिळणार. दिस इज फॉर लोकल पीपल, हे लोकल चायनीज लोकांसाठी आहे. या काही ज्या गोष्टी आहेत, तर मला असं वाटतंय की हा समाज त्या हिशोबाने मागे नाहीये. आता तुमचं म्हणणं हे बरोबर आहे की इथे जसं तुम्ही म्हणता की बाकी सगळं बाय द वे कला इथे आपल्या भारतासारखीच आहे. इथे तेवढ्याच वाद्य वाजवली जातात, तेवढेच नृत्याचे वेगळे प्रकार आहेत. आपल्याकडे योगा आहे, इथे ताईची आहे. इथेही संध्याकाळी आमच्या घरासमोर आपले आजी आजोबा असे सुंदर वेगळे नृत्य करत असतात. त्यांचा तो एक्सरसाइज आणि नृत्याचा प्रकार आहे. तर त्या ह्याच्यात ऑब्व्हियसली काही त्याच्यात हे नाही. पेंटिंग, ब्रश पेंटिंग यांचं एकदम सुभान अल्लाह आहे. एक तुमचं जे म्हणणं बरोबर आहे की जर का तुम्ही ओपनली जर का इथल्या सरकारला डिनाऊन्स केलं मीडियामध्ये, तर तुमच्यावर सक्त कारवाई होते. मला वाटतं आपण सगळ्यांनी वाचलं आहे त्या रायटर्स बद्दल, त्या लोकांबद्दल ज्यांना मग ट्रेनिंग कॅम्प्स मध्ये पाठवलं जातं, जिथे तुम्हाला ट्रेनिंग दिलं जाईल की कसं तुम्ही सरळ बनायचं. तर तो एक भाग आहे आणि त्याच्यावर मला वाटतं आपण सगळ्यांनाच माहिती आहे, तर त्याच्यावर जास्त चर्चा करण्यात काही पॉईंट नाहीये. तो भाग मला थोडासा एक मॅट्रिक्स नावाचा सिनेमा किंवा असे जे सिनेमे असतात ते थोडं की एक डिफाईन्ड प्रोग्राम आहे आणि त्या डिफाईन्ड आय होप की तियानमेन स्क्वेअर परत होणार नाही. आणि ॲज यू हॅड सेड इन आवर टेलिफोनिक कॉन्व्हर्सेशन की त्या घटनेनंतर चायना खूप शिकलं. आज चायना जी आहे ती त्या घटनेमुळे आहे, हे आपण कधी विसरून कामा. तो जो आयकॉनिक फोटो होता की एक रणगाडा उभा आहे आणि त्याच्यासमोर एक मुलगा, तो दॅट वॉज अ वेकअप कॉल. पण बघा ना या 30-40 वर्षात काय त्यांनी शिकून
त्यांनी ते उसको अमल में लाया उन्होंने. ते जे सीख त्यांनी तिथे घेतली त्याला त्यांनी अंमलमध्ये आणलं. आम्ही एक वेगळाच प्रश्न, तुम्ही जेव्हा नागपूरला येता तेव्हा इथल्या हॉटेलमध्ये जाऊन तुम्ही व्हेजिटेरियन आहात का नॉन व्हेजिटेरियन मला माहिती नाहीये, पण समजा व्हेजिटेरियन असाल तर पनीर शेजवान, पनीर मांचुरियन असं काही खाता का? हा, आता हा फार इम्पॉर्टंट प्रश्न आहे, कारण की दोन तुम्हाला लोकांना मी जसं सांगितलं होतं, एक तर चायनीज फूड हे नाहीच आहे. देर इज नथिंग कॉल्ड ॲज चायनीज फूड. सो यू ऑल नीड टू अंडरस्टँड दिस. काय होतं ना, लोक इथे येतात आणि मला म्हणतात चायनीज फूड दे, तर मी त्यांना विचारतो व्हॉट इज चायनीज फूड. तुम्हाला शेजवान हवंय, तुम्हाला युनान हवंय, तुम्हाला सिचवान हवं आहे, तुम्हाला कुठलं हवंय, तुम्हाला शँडॉंग प्रॉव्हिन्सचं फूड हवंय, तुम्हाला ते स्पायसी फूड हवंय जे वेस्ट मध्ये मिळतं. आपल्या इथे जसं आहे तसंच इथे आहे. सो देर इज नथिंग कॉल्ड एज चायनीज फूड. देर आर ऑल प्रोव्हिन्शियल फूड. आपल्याकडे जसं आंध्राचं फूड वेगळं आहे, आपल्याकडे आपण त्याला साऊथ इंडियन म्हणतो, पण हे खरं नाहीये का की प्रत्येक प्रोव्हिन्सचं एक वेगळं वेगळं फूड आहे. आमच्या विदर्भातच बघा ना, आता आपल्या शेगावची कचोरी शेगावची कचोरीच आहे, ती दुसरीकडे नाही मिळत, तसंच इथे आहे. आणि स्पाइस लेवल्स आपल्यासारख्याच आहे. जसं आमच्या नागपुरात सावजी आहे तसंच इथे सिचवान आहे. अहो तो पेपर आहे तो अगदी ओठ असं नम करून टाकतो. तर सगळं तसं आहे. म्हणून मी आपलं ते जे चिली चिकन आणि हे सगळं काही मिस करत नाही, पण तुम्हाला खरंच सांगतो इथे जे व्हेजिटेरियन प्रकार मी खाल्ले आहेत, मी आणि माझ्या पत्नी आणि आमच्या मित्रांनी, आमचे मित्र बाय द वे माझे बरेचसे मित्र चायनातनं, सुबोध, समीर, प्रद्युम्न, दीपक हे सगळे आपल्या इथे आहेत. माझी पत्नी अपर्णा, अनुजा ते सगळे बघतायत. आम्ही सगळ्यांनी इथला जो व्हेजिटेरियन फूड एन्जॉय केला आहे. तर कोणीही पुढच्या वर्षी किंवा कधी चायनाला येत असेल तर ही भीती ठेवू नका की इथे अरे बापरे इथे व्हेजिटेरियन लोकांचे हाल होतात आणि इथे झुरळ आणि सापच मिळतात आणि ते सगळं जे आहे ते तसं नाहीये. इथे अप्रतिम प्रकारचे व्हेजिटेरियन क्रुझिन्स यांच्या क्रुझिन मध्ये आहेत. आम्ही ज्ञानेश्वर कुलकर्णी नावाचे आपले मित्र आहेत, प्रेक्षक आहेत, जे आता कॅनडाहून हा कार्यक्रम बघतायत. त्यांचा प्रश्न असा आहे की चायना जर इतका स्वर्गवत आहे तर मग अनेक चायनीज लोक कॅनडाला इमिग्रेशन का घेत आहेत, काय होत आहे? अगदी बरोबर प्रश्न आहे त्यांचा. याच्यात काही हे नाहीये. मी जर का हे सगळं सांगून हा जर का तुम्हाला इमेज दिलाय की हे सगळं स्वर्गवत आहे, तर असं ऑब्व्हियसली माझं इच्छा नव्हती किंवा माझं ते हेतूही नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे की जे चायनीज लोक कॅनडाला येत आहेत, आणि त्याच्यातले सगळेच नाही पण त्याच्यातले बहुतांश लोक तुम्हालाही माहिती आहे ज्ञानेश्वरजी की स्टुडंट्स आहेत. आणि हे स्टुडंट्स तिथे एक दोन गोष्टी होतील, ते काही वर्ष तिथे काम करतील, जसं तुम्हाला प्रोसेस माहिती आहे तो काय आहे, ते 5 ते 10 वर्ष तिथे काम करतात. आणि सध्या चायनामध्ये ज्या सोयी त्यांना मिळत आहेत, बरेचसे अमेरिकेतले कॅनेडियन लोक परत येण्याचा विचार करतायत आणि बरेचसे इथे परत आले आहेत. कारण की त्यांना इथे ते ऑलवेज से की इथे आम्हाला फर्स्ट ग्रेड बेनिफिट्स मिळतात. तर ती प्रोसेस नक्कीच चालली आहे. पण ज्ञानेश्वरजी उत्तर अगदी सोपं आहे. जसं आपल्याला ऍस्पिरेशन ऍस्पिरेशन असते परदेशात जाण्याची, तशी चायनामध्ये आहे ना. ऑस्ट्रेलिया, कॅनडा, आत्ताच्या या म्हणजे मागच्या काही महिन्यात न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा हे 3 टॉप त्यांचे डेस्टिनेशन्स आहेत. नक्कीच आहेत. अमितजी, आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे येतो. आतापर्यंत आपण चायनाविषयी बोललो, शेजाऱ्याचं घर कसं चांगलं आहे हे आपल्याला समजलं. आता प्रश्न असा आहे की आपल्याला आपलं घर पण सांभाळायचं असतं. आपण हा एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो, तो असा आहे, थोडं जरा विस्ताराने उत्तर द्या की हे सगळं झाल्यानंतर मी भारतामध्ये काय शिकायचं? कारण तुम्ही भारताशी तुमची नाळ संपूर्णपणे जोडलेली आहे. इथल्या मानसिकतेचा तुमचा अभ्यास, तुम्ही भारतीयच आहात बेसिकली मनाने. वर्षातनं 3दा येणारा माणूस आहे मी. करेक्ट. सो ऍज अन इंडियन इथल्या मानसिकतेमध्ये मी व्यक्तिगत लेव्हलवरती म्हणजे पर्सनल असेल, पर्सनल प्रोफेशनल असेल, सरकारने काय करावं सरकारचा प्रश्न आहे, मी काय करावं माझ्या हातात आहे. ह्याच्यात मी काय केलं पाहिजे, हे तुम्ही काय शिकलात जे आज तुम्ही आम्हाला सांगाल?
बरोबर. हा अगदी अगदी बरोबर प्रश्न आहे. शेवटी मी अगदी समजू शकतो. मी थोडस जर का हसत खेळत हा सगळा इंटरव्ह्यू केलाय तो याच्यासाठीच होता, कारण की असं समजू नका की मला माहिती नाही की आपल्या भारतात महाराष्ट्रात काय प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे विचार विचार मी माझ्या विचारांनी सगळं मी तिथेच असल्यामुळे मला अगदी क्षणोक्षणाची जाणीव आहे. मी जे इथे इथे बघितलं आहे त्या 2-3 गोष्टी ज्या मी इथे तुम्हाला सांगू शकतो. एक तर मी तुम्हाला सांगितलं की आपल्या इथे निराश होऊन चालता कामा नये, कारण की आता मला जे दिसतं आहे टेक्नॉलॉजी, ई कॉमर्स याचा जो एक संगम जो होऊ घातला आहे भारतात आणि जो आता प्रचंड प्रमाणाने वाढणार आहे, त्याच्यानी बरेचसे जे जुने जॉब्स होते, जुने इंडस्ट्रीज होते, जुने कामं होती ती ब्रेकडाऊन होणार, नक्कीच होणार. पण जी नवी कामं येणार ती पण तेवढीच इंटरेस्टिंग, तेवढीच अहो राजेशजी 30 वर्ष आधी आयटी कुठे होतो? नव्हतं ना. आणि मग ते आलं आणि कुठेतरी त्यांनी खूपसे जॉब्स क्रिएट केले. पण आज आपल्याला तेही दिसतंय की कुठेतरी जे ऍक्च्युअल इंजिनिअरिंग होतं, हो ना, आपण 70s मध्ये जे इंजिनिअरिंग म्हणायचं, हार्ड कोर इंजिनिअरिंग, ते कुठेतरी मागे पडलं. आज परत ते इंजिनिअरिंग पुढे येणार, कारण की आपल्याला जर का ही 5 ट्रिलियन 6 ट्रिलियन परत आपण त्या नंबर्स मध्ये नाही जाऊ की 5 आहे की 6 आहे की 8 आहे, पण ही बनवायला लागणार आहे तर आपल्याला कुठेतरी इंडस्ट्रीज सेटअप कराव्या लागणार आहे. आणि त्या इंडस्ट्री सेटअप करायला आपल्याला इंजिनियर्सच लागणार आहेत आणि आपले इंजिनियर्स लागणार किंवा आपले एंटरप्रिनर्स लागणार आहेत ज्यांना इंजिनिअरिंग, कोर इंजिनिअरिंग कळतं. आणि तिथे मी आपण तोही तो दुसरा प्रश्न म्हटला होता, डिझाईन इन्स्टिट्यूट, त्या आपल्याला बनवणार. आणि मला खूप चांगलं वाटतंय की ऑलरेडी ते काम चालू झालं आहे. ते आज थोड्या कमी याच्यात आहे, लोकांना ते दिसत नाहीये, पण निराश होऊ नका, भारत सरकार हे काम करते आहे, ऑलरेडी करते आहे. तर त्या हिशोबाने आपण जर का म्हटलं की आपण चायनाकडनं काही इम्बाईब करू शकतो, तर या डेफिनेट गोष्टी आहेत की ज्या आपण इम्बाईब करतो आहे, करायलाही हव्या आहेत. आणि परत जसं आपण शेवटी म्हणतो की एक तो खूप सुंदर शेर आहे की दुश्मनी लाख सही खत्म न कीजिए रिश्ता, दिल मिले या न मिले हात मिलाते चलिए. मी आता चायनाचं सांगतो तुम्हाला की दुश्मनी लाख सही खत्म न कीजिए रिश्ता, हात मिले या न मिले व्यापार बढ़ाते चलिए. तर मला वाटतं आपण व्यापार वाढवायला असं काहीच कारण नाही की आपण चायनासोबत पूर्णपणे व्यापार बंद करावा. त्यांनी जे मागचे 30-40 वर्ष जे बाकी जगातनं केलं ते आज आपण त्यांच्यासोबत करू शकतो. त्यांचं तंत्रज्ञान इथे आणू, त्यांच्याकडनं शिकू, आपली इंडस्ट्री परत रिवाईव्ह करू आणि दॅट इज द वे फॉरवर्ड. नक्कीच, प्रश्नच नाही आणि 100% होणार आहे. आय एम 100% कॉन्फिडंट अबाउट. अमितजी, खरं तर हा कार्यक्रम आपण थांबवायला पाहिजे, पण 2 प्रश्न आहेत जे विचारल्याशिवाय हा प्रश्न संपूच शकत नाही. एक जरा सिरियस प्रश्न आहे, ज्योती पंडित हा प्रश्न विचारते आणि मग मी दुसरा प्रश्न विचारतो की हे हाँगकाँगची काय भानगड आहे? अहो, हाँगकाँग, ज्योतिताई, हाँगकाँग हे आपल्या राणीनी दिलेलं एक जड मोती आहे. आणि आपल्या राणीचा, ब्रिटिशच्या राणीचा मोती म्हटला की तो जड असणारच ना. तर ही याच्यामुळे सगळा प्रॉब्लेम आहे की हाँगकाँग मधला राहणारा जो व्यक्ती आहे त्याला असं वाटतं की मैं तो तुर्रम खान हूं. आणि इथल्या आमच्या मेनलँड म्हणजे चायना मधल्या लोकांचं असं म्हणणं आहे की बाबा रे, तुम्ही आमचेच आहात आणि फक्त त्या राणीनी तुम्हाला वेगळं केलं होतं, आता आमच्यासोबत व्हा. तर तो प्रॉब्लेम चाललाय की हाँगकाँग म्हणतं की नाही, आम्ही वेगळे झालो ना, आम्हाला राणींनी दिला ना आश्रय, आता आम्ही राणीचे झालो. आणि इथली जी मी जसं तुम्हाला म्हटलं होतं कंपनी एक आहे ना, तर कंपनी म्हणते की सगळे ऑफिसेस सेम हवे, मग एक रिजनल ऑफिस वेगळं कसं चालेल? तर त्या रिजनल ऑफिसला या कंपनीच्या याच्यात आणण्याचा सगळा तो हे आहे. आय एम शुअर यू हॅव गॉट माय आन्सर. चांगलं वाईट जे काय असेल ते सगळी ऑफिसेस एकसारखी असायला हवी. शेवटचा प्रश्न, चीनी वस्तू स्वस्त असतात, त्या मोडतात. दुकानातून बाहेर गेला की चीनी वस्तूची गॅरंटी मिळत नाही. बरोबर. हा नुसता प्रवाद नाही, ही वस्तुस्थिती आहे. हे काही वस्तू बनवणाऱ्यांना समजत नाही असं नाही. बरोबर. तरी बरोबर आहे, इतके काही कोणी वेडं नाहीये, कोणी सगळ्यांना समजतं की आपल्याला. तरी सुद्धा स्वस्त वस्तू देणं हा म्हणजे जसं युरोपनी प्रीमियम आणि क्वालिटी वस्तू देणं हा एक रूट निवडला, तो रूट चायनीज एंटरप्रेन्योर्स कधीच
घेताना का दिसत नाहीत? हा शेवटचा प्रश्न. अगदी. आणि हे अगदी खूप इम्पॉर्टंट सगळ्यांना. तुम्ही हे सगळी नावं खूप लोकांनी ऐकली नसतील, पण ही तुम्हाला जरुरी आहे ना. इवू, शाओशिंग, कचाव, ही ती छोटी छोटी शहरं आहेत जिथे आपल्या सगळ्या त्या दीपमाला आहेत ना, ज्या सगळ्या भारतात येतात, किंवा ते आकाश दिवे जे आहेत ते सगळे तिथे बनतात. आणि हे बनवून घेणारे या सगळ्या छोट्या छोट्या गावांमध्ये 3 ते 5 हजार भारतीय बसले आहेत. आपलेच भाई, सिंधी भाई, पंजाबी भाई, आपलेच, सगळे आपलेच. हे सगळे लोक, जेव्हा मी तो मोदीजींचा कार्यक्रम केला, हे सगळे लोक आले, म्हटलं अरे तुम्ही कुठे होता? सर आम्ही इवू मध्ये होतो, आम्ही शाओशिंग मध्ये होतो, आम्ही कचाव मध्ये आहोत. तर उत्तर हे आहे की चायनामध्ये नेहमी एका गोष्टीच्या 3 क्वालिटी असतात. प्रॉब्लेम हा आहे की निम्मे लोक जे आपल्या देशातनं येतात, ते जर का पहिला आणि शेवटचा शब्द नुसतं किंमत आणि किंमत आणि किंमतच म्हणणार, तर मग आपल्याला काय मिळणार? When you ask for peanuts is what you will get. I hope I've answered that question. Absolutely, you have answered. Amit, thank you very much. तुम्ही आलात आणि गप्पा मारल्यात. I hope you also enjoyed this. Absolutely. या आणि थँक्यू. काही कदाचित अवघड प्रश्न विचारले फार नसतील अशी आशा आहे, पण भारतीय मन आहे, कुतूहल असतंच, त्यामुळे तुम्ही आमचेच आहात म्हणून हे सगळे प्रश्न विचारले. थँक्यू व्हेरी मच. आपले काही मित्रही शांघायहून जॉईन झालेले आहेत, याची मला कल्पना आहे. त्यांचं स्वागत आणि धन्यवाद. चायनामध्ये युट्यूब बघता येत नाही, त्याच्यामुळे हा कार्यक्रम कसा बघायचा असा त्यांना प्रश्न होता, आणि त्याच्यामुळे आज ते आपल्या बरोबरती आहेत. बरोबर आहे. आजचा कार्यक्रम हा आपण इथे संपवूया. पुढच्या शनिवारी इंडियन मॅजिक आहे आणि प्रबोधन गोरेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जो आपण दर शनिवारी कार्यक्रम घेतो, दिशा उद्याची, त्या कार्यक्रमामध्ये आपण पुन्हा जरूर भेटूया. ह्या कार्यक्रमाची लिंक IME वर्ल्ड या यूट्यूब चॅनेलवरती आहे. आपण पहा, आपल्या मित्रांना कळवा. धन्यवाद. थँक्यू एव्हरीवन. धन्यवाद. नि हाव आणि शब्बा खैर. शायचे लीव करून नाही आहे ना, सगळे आहेत तिथे.